ओके. गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो. ओके. विद्यार्थी मित्रांनो, माझा आवाज वगैरे क्लिअर आहे का मला एकदा सांगून द्या. ओके. माझा आवाज वगैरे सर्वांना क्लिअर आहे का मला एकदा सांगून द्या. आवाज क्लिअर नसेल तरी सांगा की सर आवाज वगैरे काही क्लिअर नाही. ठीक आहे. आवाज क्लिअर असेल तसंही सांगा, नसेल तरी सांगा. ओके. आवाज आणि स्क्रीन हे योग्यतेने तुम्हाला दिसतीये का मला एकदा सांगून द्या. ओके. ओके. माझा आवाज येतोय का रे? कोणाला येतोय माझा आवाज की नाही येत आहे? ठीक आहे. येतोय माझा आवाज की काहीच नाही येत आहे? ठीक आहे. सर्वांनी सांगा. काही होत नाही. काही घाबरण्याचं कारण नाही. ठीक आहे. सर्वांनी सांगा हो, नाही काही सांगितलं तरी चालेल. ठीक आहे. माझा आवाज येतोय किंवा नाही? ओके. बघा सोनाली मॅमना येतोय माझा आवाज. ओके, ओके, ओके. ठीक आहे. तर येस. गुड इव्हनिंग सोनाली मॅम आणि सर्वांना व्हेरी, व्हेरी गुड इव्हनिंग आणि आजचं जे लेक्चर आहे ना मित्रांनो, ते आपण मुळात जे आहे ते सुरू करूया. ठीक आहे. जास्त वेळ न गमवता कारण की अधिकाऱ्यांचा वेळ असतो महत्त्वाचा. ठीक आहे. त्यामुळे आजचं लेक्चर सुरू करूया. ओके. तर आज आपण काय बघणार आहोत सर? आज आपला नेमका जो टॉपिक आहे, आज आपण इतिहास तर सुरू करतोय, पण इतिहासामध्ये आज नेमकं काय सुरू करतोय? येस. गुड इव्हनिंग सोनाली मॅम. ओके. तर इतिहासामध्ये आज नेमकं काय सुरू करतोय? तर युरोपियनचं भारतामध्ये आगमन कसं झालं? ठीक आहे. युरोप फुकट तर मामाच्या गावाला फिरायला तर नसं आले भारतामध्ये. ठीक आहे. युरोप कशासाठी तरी भारतामध्ये आलेच असतील. तर युरोपांचं भारतामध्ये आगमन कसं झालं? नेमकं काय-काय झालं? याच्यासंबंधी संपूर्ण माहिती आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे बघा लेक्चर सुरू असताना कोणताही प्रॉब्लेम असला, ठीक आहे, आवाज नसला येत किंवा आवाज आवडत नसला किंवा स्क्रीन दिसत नसली, तर मला लगेच सांगून देत चला. ठीक आहे. कोणताही प्रॉब्लेम असला मला लगेच सांगून देत चला, की सर स्क्रीन दिसत नाहीये किंवा हा टॉपिक समजला नाहीये किंवा सर मला तुमचा आवाजच आवडत नाही. ओके. काहीही सांगितलं तरी चालेल. ओके. ठीक आहे. आपण मूळ जो टॉपिक आहे आपला सुरू करूया. काय टॉपिकचं नाव आहे, की युरोपांचं भारतामध्ये आगमन कसं झालं. ठीक आहे. युरोपियनचं भारतामध्ये आगमन कसं झालं. अतिशय सिंपल टॉपिक आहे. जास्त कठीण असं काहीच नाहीये. ठीक आहे. भारतामध्ये आगमन हे कसं झालं होतं. ठीक आहे. येस. गुड इव्हनिंग अंजू मॅम. गुड इव्हनिंग. ओके. ठीक आहे. तर युरोपांचं आपण आज बघतोय, की भारतामध्ये आगमन जे आहे ते कसं झालं होतं. सिंपल स्टोरी आहे. जास्त स्टोरी काही डिफिकल्ट काहीच नाहीये. ठीक आहे. काय झालं होतं सर त्यावेळी? बघा एक वेळ अशी होती मित्रांनो, एक काळ असा होता, जेव्हा युरोपियन हे भारतामध्ये येत होते. मामाच्या गावाला जायला का नाही, ठीक आहे. आपल्याला फिरायला नव्हते येत. ते येत होते व्यापार करण्यासाठी. ठीक आहे. कशासाठी येत होते? व्यापार करण्यासाठी आपल्या भारतामध्ये येत होते. कारण की भारतामध्ये मसाले होते ना रे. मसाले होते, चांगले कापड तेव्हा मिळत होते. भारतामध्ये कापूस चांगला होता. ठीक आहे. त्यामुळे भारतामध्ये येत होते व्यापार करण्यासाठी. ठीक आहे. कोण येत होते? युरोपियन. युरोपियन म्हणजे जे इंग्लंडची लोकं म्हणा किंवा जे स्कॉटलंड वगैरे आहे ना ते देश. ठीक आहे. तर तिथले लोकं आपल्या देशामध्ये कशासाठी येत होते? व्यापार करण्यासाठी. पण सिच्युएशन अशी झाली, एक ट्रेजेडी आपल्या देशासंबंधी अशी घडली मित्रांनो, की 1453 चा काळ होता. ठीक आहे. वर्ष होतं 1453 आणि यावेळेस ऑटोमन तुर्कस्तान, ठीक आहे. तुम्ही तुर्कस्तान देश तुम्हाला माहिती असेल. ओके. तर मी सांगतो त्याबद्दलही. ऑटोमन तुर्कस्तान, तुर्कस्तान. तर याने काय केलं, ऑटोमन तुर्कस्तानने काय केलं, तर त्यावेळेस एक बायझान्टाईन नावाचा देश होता. ठीक आहे. बायझान्टाईन साम्राज्य होतं. ठीक आहे. बायझान्टाईन. ठीक आहे. आता हे अगदी एवढंही जुनं तुमच्या पेपरमध्ये अजिबात विचारलं जाणार नाही हां. त्यामुळे घाबरू नका, की सर एवढं आम्हाला लक्षात राहील का? ठीक आहे. हे लक्षात कसं ठेवायचं तेही सांगेल. फक्त एवढं जुनं विचारलं जाणार नाही, परंतु आपल्याला शिकवावं इतिहास इथूनच लागतो. ठीक आहे. म्हणजे जर आपल्याला आधुनिक इतिहास शिकायचा असला, महाराष्ट्रासंबंधी शिकायचा असला, तर युरोप शिकूनच घ्यावा लागतो. कारण की त्यांनीच आपल्यावर राज्य केलं ना. एवढं 150 वर्ष फुकट राज्य केलं, तर त्यांच्याबद्दल काही तर शिकावं लागेल. म्हणून लक्षात असू द्या. युरोपांचं जेव्हा भारतात आगमन झालं, तर 1453 चा काळ होता. ऑटोमन तुर्कस्तान याने काय केलं, तर त्यावेळेस एक शहर होतं. ठीक आहे. आता बघा, इथे आहे युरोप मित्रांनो. ठीक आहे. आणि इथे आहे भारत. ठीक आहे. आणि हा जो युरोप आणि भारत यांच्यामध्ये होतं हे शहर. या शहराचं नाव होतं कॉन्स्टँटिनोपल. ठीक आहे. कॉन्स्टँटिनोपल. ठीक आहे. याला आता काय म्हणतात सर कॉन्स्टँटिनोपलला? तर आता मित्रांनो याला म्हणतात इस्तंबूल. ठीक आहे. तुम्ही एक याचा मूव्ही आहे. आपला जो विवेक ओबराय आहे ना, विवेक ओबरायचा एक इस्तंबूल म्हणून मूव्ही आहे. ठीक आहे. इस्तंबूल. ठीक आहे. इस्तंबूलचं ते राजधानी वगैरे त्यांनी दाखवलेलं आहे त्या याच्यामध्ये. तर लक्षात असू द्या कॉन्स्टँटिनोपल हे मधातलं शहर होतं. यावरून युरोपियन काय करत होते? युरोपियन या मार्गाने येत होते आणि तेव्हाच ते भारतामध्ये येऊ शकत होते. का बरं सर याच मार्गाने? कारण की तेव्हा प्लेन्स नव्हते यार. तेव्हा प्लेन्स अवेलेबल नव्हते. यावं जहाजाच्याच मार्गाने लागत होतं. म्हणून हे जहाजा मार्गाने या शहरात येत होते आणि इथचे जे लोक आहेत ना, हे बाकी पुढे येत होते. ठीक आहे. आणि इथून जो माल आहे तो परत इथे जायचा आणि इथून मग हा परत युरोपामध्ये जायचा. अशा प्रकारे व्यापार हा चालू होता. परंतु ऑटोमन तुर्कस्तानने काय केलं, कॉन्स्टँटिनोपल हे जे शहर होतं ना मित्रांनो, हे जिंकून घेतलं. ठीक आहे. कॉन्स्टँटिनोपल हे शहरच जिंकून घेतलं. त्यामुळे प्रॉब्लेम असा झाला, की युरोपियनना आता भारतामध्ये येता येत नव्हतं. ठीक आहे. युरोपियनना आता भारतामध्ये येण्याचा मार्गच बंद झाला होता. बघा मी तुम्हाला पुन्हा सांगतो, की इथे आहे युरोप आणि इथे आहे भारत. ठीक आहे. हा आहे भारत किंवा आपण भारत खंड म्हणू. ठीक आहे. भारत हा आहे इथे, इथे आहे युरोप.
ठीक आहे. आणि यांच्या मधामध्ये एक शहर पडत होतं, ते होतं कॉन्स्टँटिनोपल. ठीक आहे. त्यालाच आता इस्तांबूल म्हणतात. काय म्हणतात? इस्तांबूल. ठीक आहे. अतिशय सिंपल आहे. जास्त कठीण काहीच नाही. बघा, लक्षात असू द्या, युरोपियनना जेव्हा भारतामध्ये यायचं राहिलं, भारतामध्ये व्यापार करायचा राहिला, तर ते येत होते इस्तांबूलला, ठीक आहे. आणि इस्तांबूलचे काही नागरिक प्लस ते लोकं येत होते भारतामध्ये, ठीक आहे. भारतामधून जो माल आहे, तो घेऊन जात होते परत, ठीक आहे. आणि परत हा माल जो होता, हा युरोपमध्ये जात होता. म्हणजे अशा प्रकारे व्यापार जो होता, तो भारताचा युरोपासोबत चालू होता. ठीक आहे. युरोपियन भारतामधून भरपूर माल जो होता, तो घेऊन जात होते. परंतु इथे प्रॉब्लेम असा झाला, की हा जे इस्तंबूल जे साम्राज्य होतं ना किंवा कॉन्स्टँटिनोपल ही जी राजधानी होती ना, ही कशाची राजधानी होती? हे बायझेंटाईन नावाच्या साम्राज्याची. बायझेंटाईन. टाईन नावाच्या साम्राज्याची ही काय होती? राजधानी होती. तर या राजधानीमध्ये प्रॉब्लेम असा झाला, की ही राजधानी जिंकून घेतली. कोणी जिंकली? ऑटोमन तुर्कस्तान. ठीक आहे. ऑटोमन तुर्कस्तान नावाचा एक शाही राजा होता. ओके. ऑटोमन तुर्कस्तानने काय केलं? हे इस्तांबूल जे आहे ना, ते जिंकून घेतलं. आणि इस्तांबूल म्हणजे बायझेंटाईनचं जे राजधानी होती इस्तांबूल हे जिंकून घेतल्यामुळे युरोपियनना आता तो भारतामध्ये जाऊच देत नव्हता. युरोपियनना नो एंट्री होती भारतामध्ये. म्हणून युरोपियनना नवीन मार्ग शोधणं गरजेचं होतं. भारतामध्ये येण्यासाठी नवीन मार्ग शोधणं गरजेचं होतं. म्हणून युरोपियननी काय केलं तर वेगवेगळ्या डोकं लावून, ठीक आहे, वेगवेगळ्या शक्कली लावून भारतामध्ये येण्याचा नवीन मार्ग ते शोधायला लागले. त्यासाठी भारताकडे जाण्यासाठी म्हणजे भारतासाठी मार्ग शोधण्यासाठी सर्वप्रथम कोण निघाला रे? सर्वप्रथम निघाला कोलंबस. सर्वप्रथम कोण निघाला? कोलंबस. ठीक आहे. कोलंबस हा निघाला. कोलंबस भारतामध्ये जाण्यासाठी निघाला आणि पोहोचला सुद्धा. बघा, हा व्यक्ती हुशार होता कोलंबस. कोलंबसने काय केलं? अटलांटिक महासागर पार केला. अटलांटिक महासागर पार केला. महासागर आणि तो भारताकडे पोहोचला सुद्धा. ठीक आहे. कधी पोहोचला भारतामध्ये? तर भारतामध्ये पोहोचला 1492 मध्ये. 1492 मध्ये. परंतु तो जेव्हा भारतामध्ये पोहोचला आणि उतरला, तेव्हा त्याला एकच गोष्ट कळत नव्हती, की भारतातले लोकं एवढे गोरे कसे? कारण की तिथे जे लोकं होते ना, जे त्याला सर्वप्रथम भेटले होते, ठीक आहे. ते सावळे सुद्धा होते आणि काही गोरे सुद्धा होते. ठीक आहे. सावळे सुद्धा होते आणि काही फारच गोरे होते. त्याला कळतच नव्हतं, की कोलंबसला, की भारतीय लोकं एवढे गोरे कसे? मी तर ऐकलंय, की भारतीय लोकं सावळे राहतात बुवा. तर भारतीय लोकं एवढे गोरे कसे? तेव्हा त्यातल्या एका व्यक्तीने सांगितलं, की "तू भारत या खंडाचा शोध नाही लावलाय. तू कोणत्या खंडाचा शोध लावला? तू अमेरिका या खंडाचा शोध लावला." ठीक आहे. म्हणून कोलंबसने सर्वप्रथम जेव्हा त्याला वाटलं, की आपण भारत खंडाचा शोध लावला आहे, ॲक्चुअलमध्ये त्यांनी कोणत्या खंडाचा शोध लावलेला होता? त्यानं अमेरिका खंडाचा शोध लावलेला होता. आणि कधी सर? तर 1492 मध्ये. ठीक आहे. कोलंबस कशासाठी निघाला होता? भारताचा शोध घेण्यासाठी. कारण की व्यापार करायचा आहे ना रे. बिझनेस करायचा आहे. बिझनेस कारण की तेव्हा गव्हर्नमेंट जॉब्स होते नाही. बिझनेसच करणं गरजेचं होतं. म्हणून बिझनेस करण्यासाठी कोलंबस निघाला भारताचा शोध घेण्यासाठी. पण तो चुकून त्याने कोणत्या खंडाचा शोध लावला? तर त्याने अमेरिकन खंडाचा, अमेरिका जो खंड आहे ना, त्याचा शोध लावला. ठीक आहे. त्यामुळे हा काय झाला? हा झाला फेल. भारत खंडाचा शोध लावण्यामध्ये हा झाला फेल. म्हणून याच्यानंतर दुसरा व्यक्ती निघाला. दुसऱ्या व्यक्तीचं नाव काय होतं सर? तर दुसऱ्या व्यक्तीचं नाव होतं मित्रांनो वास्को द गामा. वास्को द गामा हा निघाला आता. ठीक आहे. हा कशासाठी निघाला? हा सुद्धा निघाला भारताचा शोध घेण्यासाठी. ठीक आहे. आणि हा मित्रांनो पोर्तुगीज खलाशी होता. ठीक आहे. लक्षात असू द्या. हा पोर्तुगीज खलाशी होता. पोर्तुगीज खलाशी. ओके. मला सर्वांनी सांगा बरं खलाशी म्हणजे काय? ठीक आहे. तुम्ही Instagramवर गाणं तर भरपूरदा ऐकलं असेल. ते गुजराती गाणं आहे ना खलाशीचं. ठीक आहे. खलिशाचं ते गाणं आहे खलाशीचं. ओके. तर मला सांगा खलाशीचा अर्थ काय होतो? ठीक आहे. चुकलं तरी चालेल काही हरकत नाही. मला सांगून बघा, की खलाशीचा नेमका अर्थ काय होतो? किंवा तुम्हाला काय वाटतं खलाशी म्हणजे काय असेल? ठीक आहे. सांगून बघा, ट्राय करून बघा. चुकलं तर चुकलं. ठीक आहे. चुकलं तर चुकलं. आवश्यक नाही ना सगळ्या गोष्टी बरोबर येईल. ठीक आहे. बघा सोनाली मॅमनी सांगून सुद्धा दिली. येस. येस. सोनाली मॅमचं सुद्धा बरोबर आहे. येस. करेक्ट, करेक्ट. ठीक आहे. नावाडी म्हणू शकता. ठीक आहे. किंवा जे जहाजामार्गे प्रवास करणारे जे असतात ना, त्यांना सुद्धा खलाशी म्हटलं जातं. ठीक आहे. आपण गाणं तर भरपूरदा ऐकलंय. गुजराती गाणं आहे ना खलाशीचं. ठीक आहे. ते फेमस झालं होतं गाणं Instagramवर फार चालायचं. ठीक आहे. तर ते गाणं तर भरपूरदा ऐकलं असेल. तर लक्षात असू द्या, वासुओ द गामा हा होता पोर्तुगीज खलाशी. ठीक आहे. आणि हा खलाशी निघाला भारताचा शोध घेण्यासाठी. परंतु यांनी थोडं मॅप वगैरे बरोबर तयार केला आणि हा डायरेक्ट नाही गेला. यांनी अटलांटिक महासागर पार करून डायरेक्ट नाही गेला. यांनी काय केलं अटलांटिक म्हणजे तो पार करत असतानाच महासागर जो आहे तो पार करत असतानाच याने काय केलं आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घातला. आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला यांनी वळसा घातला. वळसा आणि वळसा घालून हा भारताकडे गेला. ठीक आहे. वळसा घालून हा भारताकडे गेला आणि ॲक्चुअलमध्ये पोहोचला सुद्धा. ठीक आहे. ॲक्चुअलमध्ये हा भारत भूमीवर पोहोचला सुद्धा. ठीक आहे. पोहोचल्यानंतर ठीक आहे, लक्षात असू द्या, की हा जो वास्को द गामा होता हा भारतात पोहोचला आणि भारतात याने सर्वप्रथम पाय कुठे ठेवला? तर हा कालिकत बंदरामध्ये पोहोचला. कालिकत बंदर. ठीक आहे. कधी पोहोचला सर? तर कालिकत बंदरामध्ये हा 20 मे 1498 रोजी पोहोचला. 20 मे 1498 रोजी हा कालिकत बंदरामध्ये पोहोचला. आता पोहोचल्यानंतर तिचा राजा त्याला भेटायला आला. ठीक आहे, लक्षात असू द्या. आता पोहोचल्यानंतर तिचा राजा त्याला भेटायला आला. आता मी तुम्हाला एक अगदी बेसिक प्रश्न विचारतो. उत्तर चुकलं तर चुकलं, काही हरकत नाही. मला सांगा, हा आहे वास्को द गामा?
वास्को द गामा, ठीक आहे. हा पोहोचला कालिकत बंदरामध्ये. आता मला सांगा, हा जेव्हा कालिकत बंदरामध्ये पोहोचला, तर हा कोणत्या भाषेमध्ये बोलला असेल? ठीक आहे. यांच्यामध्ये कोणत्या भाषेमध्ये यांनी बोलणं केलं असेल? कारण की याची भाषा होती इंग्रजी, ठीक आहे. म्हणजे यांची जी पण पोर्तुगीज भाषा असेल ते ओके. आणि हा जो आहे जो वास्को द गामा आहे, याची भाषा होती पोर्तुगीज आणि जो राजा होता, कालिकतचा जो राजा होता, त्याची भाषा होती वेगळी. तर हे नेमके कोणत्या भाषेमध्ये बोलले असतील? कोण सांगेल मला? ठीक आहे. कोणत्या भाषेमध्ये बोलले असतील? माहिती असेल तर सांगा. नाहीतर काही हरकत नाही. ओके. वास्को द गामा आणि जो कालिकतचा राजा होता, कारण की हे दोघं भेटले, ठीक आहे. कारण की एखादा नवीन व्यक्ती येतोय, पांढरा-पांढरा एखादा नवीन व्यक्ती येतो, त्यामुळे जो राजा होता ना, तो सुद्धा उत्सुक होता त्याला भेटण्यासाठी, ठीक आहे. त्यामुळे हे दोघं भेटले आणि हे साइन लँग्वेजद्वारे बोलले. ठीक आहे, लक्षात असू द्या. भरपूर वेळा हे साइन लँग्वेजद्वारे आणि थोडेफार शब्द जेवढे समजत होते, त्याद्वारे हे बोलत होते. ठीक आहे, कारण की वास्को द गामा हा भारतामध्ये कशासाठी आला होता रे? हा आला होता व्यापार करण्यासाठी. ठीक आहे, लक्षात असू द्या. हा फिरायला नव्हता आला, हा आला होता व्यापार करण्यासाठी. व्यापार करण्यासाठी. ठीक आहे. हा भारतामध्ये आलेला होता आणि हा कालिकत बंदराच्या राजासोबत भेटला आणि ज्या काही गुप्तगू किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या चालल्या. ओके. आणि या मॅक्सिमम गोष्टी साइन लँग्वेजमध्ये असायच्या. मॅक्सिमम गोष्टी जी थोडीफार लँग्वेज कळत होती त्याद्वारे या गोष्टी चालत होत्या. ठीक आहे. आणि म्हणून हा जो होता वास्को द गामा हा भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन ठरला. लक्षात असू द्या. भारतीय भूमीवर पाय ठेवणारा हा पहिला युरोपियन ठरला. युरोपियन. ओके. मला सांगा मित्रांनो, इथपर्यंत गोष्टी तुम्हाला समजल्या का? नसेल समजल्या काही हरकत नाही. मला सांगा, मी पुन्हा एकदा समजून सांगतो. ठीक आहे. फक्त मला सांगा इथपर्यंत ज्या गोष्टी आहेत तुम्हाला कळायला का? कारण की अजूनपर्यंत इंग्रज नाही आले हां. आतापर्यंत फक्त पोर्तुगीज आले आहे भारतामध्ये. इंग्रज वगैरे यायचे आहेत. ठीक आहे. तर मला सांगा इथपर्यंत ज्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला समजल्या. नसेल समजल्या तर काहीही हरकत नाही. ठीक आहे. आपण काय-काय बघितलं आतापर्यंत? अतिशय सिंपल गोष्टी बघितल्या. की कोलंबस, ठीक आहे. कोलंबस सर्वप्रथम निघाला भारताचा शोध घेण्यासाठी. का बरं शोध घेताय सर? फुकटच शोध घेताय का? कामधंदे नाही का यांना? तर कामधंदे आहे. व्यापार करायचा आहे म्हणून शोध घेताय. लक्षात असू द्या. व्यापार करायचा आहे म्हणून शोध घेताय. कारण की युरोप आणि भारत यांच्यामध्ये असलेलं इस्तांबूल आपल्या हातातून गेलेलं आहे. म्हणजे युरोपियनना वाटत होतं की इस्तांबूल आपल्या हातातून गेलेलं आहे आणि व्यापार तर करायचा आहे, बिझनेस तर वाढवायचा आहे. त्यासाठी यांनी नवीन मार्गाचा शोध घेण्यासाठी सर्वप्रथम निघाला कोलंबस. कोलंबस निघाला अटलांटिक महासागर पार करून तो भारतामध्ये पोहोचला. असं म्हणजे त्याला वाटलं की तो भारतामध्ये पोहोचला, पण तो ॲक्चुअली अमेरिका खंडामध्ये पोहोचला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यानंतर कोण निघाला? तो वास्को द गामा निघाला. वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी होता. ठीक आहे. म्हणजे जो नावाडी, जसं सोनाली मॅमनी सांगितलं नावाडी किंवा प्रवासी म्हणू शकता. ठीक आहे. जे जहाजामार्फत प्रवास करणारे. ओके. तर हा निघाला. हा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारतात पोहोचला आणि भारतात हा कुठे पोहोचला? कालिकत बंदरामध्ये. तिथला जो कालिकतचा तेव्हाचा राजा होता, ठीक आहे. त्यांनी त्याचं स्वागत वगैरे केलेलं होतं. ठीक आहे. आणि हे कशासाठी आले होते? हे व्यापार करण्यासाठी आले होते. आणि जसे पोर्तुगीज पोहोचले ना, आता पोर्तुगीजाच्या मागून-मागून इतर जण सुद्धा पोहोचायला लागले. इतर युरोपियन सुद्धा पोहोचायला लागले. तर बघा, पहिले आले पोर्तुगीज, ठीक आहे. हा क्रम लक्षात असू द्या. क्रम विचारला जाऊ शकतो. ओके. पहिले आले पोर्तुगीज, त्यानंतर कोण आले सर? त्यानंतर आले डच. ठीक आहे. हे सुद्धा युरोपियन होते. डच, त्यानंतर आले मूर्ख इंग्रज. ठीक आहे. आता मूर्ख होते की चांगले होते ते आपल्याला आता पुढचे लेक्चर बघूनच कळेल. ओके. त्यानंतर आले इंग्रजानंतर आले फ्रेंच. ठीक आहे. इंग्रजानंतर कोणी आले? फ्रेंच. तर क्रम लक्षात असू द्या. पहिले आले पोर्तुगीज, नंतर आले डच, नंतर आले इंग्रज आणि त्यानंतर आले फ्रेंच. ओके. आता बघा कोणाला माहिती आहे रे, की आपल्या भारतातून सर्वात शेवटी कोण निघून गेलं? ठीक आहे. कोणाला माहिती आहे का आपल्या भारतातून सर्वात शेवटी कोण गेलं? पोर्तुगीज आले पहिले. ठीक आहे. डच त्यानंतर आले, मग इंग्रज आले, मग फ्रेंच आले. परंतु जायच्या वेळेस क्रम काय? हे तर यायच्या वेळेचा क्रम झाला. ठीक आहे. जायच्या वेळेस कोण गेलं होतं पहिले कोणाला माहिती आहे का? ठीक आहे. माहिती असेल तर सांगून बघा. बघा सोनाली मॅमने सांगितलं सुद्धा. येस करेक्ट. ठीक आहे. जायच्या वेळेस सुद्धा कोण गेलं? पोर्तुगीजच गेले. ठीक आहे. सगळ्यात आले पहिले पोर्तुगीज पहिल्यांदा. येस, आरती मॅमने सुद्धा बरोबर सांगितलं. ठीक आहे. सर्वप्रथम आले पोर्तुगीज आणि गेले सुद्धा कोण? सर्वात शेवटी पोर्तुगीजच. शेवटी. कुठून गेले सर हे? गोव्यातून. ठीक आहे. गोव्यातून सर्वात शेवटी पोर्तुगीज निघून गेले. ते सुद्धा आपण पुढे शिकणारच आहोत. आणि आले सुद्धा स्टार्टिंगला कोण होते? सर्वात प्रथम पोर्तुगीजच आलेले होते. ठीक आहे. एवढ्या ज्या बेसिक गोष्टी आहे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता मात्र पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच हे भारतामध्ये आलेले आहे. मामाच्या गावाला फिरायला जाण्यासाठी नाही आले. हे आले बिझनेस करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी. ठीक आहे. आता हे भारतामध्ये तर आले आहेत. ठीक आहे. परंतु आपल्याला सर्वात जास्त शिकायचं कशाबद्दल आहे? तर ते आपल्याला शिकायचं मित्रांनो इंग्रजांबद्दल. ठीक आहे. का बरं सर? कारण की यांनी आपल्यावर राज्य केलं. ठीक आहे. यांनी आपल्याला हार्डली 150 वर्षांपर्यंत राज्य केलं. चांगलंही केलं, काही गोष्टी वाईटही केल्या. ठीक आहे. तर त्या सर्व काही आपल्याला डिटेलमध्ये बघायच्या आहे. ठीक आहे. फक्त लक्षात असू द्या, की इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले, ते भारतामध्ये कशासाठी आले? व्यापार करण्यासाठी. आणि व्यापार करण्यासाठी आल्यानंतर यांना परमिशन घेणं गरजेचं होतं इंग्लंडच्या राणीचं, की आम्हाला भारतामध्ये व्यापार करायचा आहे.
ठीक आहे. आम्हाला भारतामध्ये व्यापार करायचा आहे, परमिशन घेणं गरजेचं होतं. जसं बघा तुम्हाला 10च्या नंतर डीजे वाजवायचा जरी असेल, तरी तुम्हाला परमिशन घ्यावी लागते. ठीक आहे. 10च्या नंतर जर डीजे वाजवायचा असेल, परमिशन घ्यावी लागते. त्याचप्रमाणे इंग्रजांना सुद्धा व्यापाराच्या उद्देशाने हे भारतामध्ये आले होते. म्हणून यांना लंडनमधून परमिशन घेणं गरजेचं होतं. म्हणून इंग्रजांनी एक कंपनी स्थापन केली होती. त्या कंपनीचं नाव होतं ईस्ट इंडिया कंपनी. ईस्ट इंडिया कंपनी. ठीक आहे, लक्षात असू द्या. इंग्रजांनी एक कंपनी स्थापन केली होती ईस्ट इंडिया कंपनी. ठीक आहे, लक्षात असू द्या. आणि कधी-काळी जर कोणी विचारलं, ठीक आहे, कधीही पेपरमध्ये जर विचारण्यात आलं, की पोर्तुगीजांनी कोणती कंपनी स्थापन केली होती? तर नेहमी लक्षात असू द्या. पोर्तुगीजांनी स्थापन केली होती पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी. डचांनी स्थापन केली होती डच ईस्ट इंडिया कंपनी. इंग्रजांनी स्थापन केली होती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि फ्रेंचांनी स्थापन केली होती फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. ठीक आहे, लक्षात असू द्या फक्त. ओके. तर इंग्रज भारतामध्ये आले. इंग्रजांनी स्थापन केली होती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. कशासाठी सर? तर एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर, ठीक आहे, मी डायरेक्ट व्यापार सुरू करू शकत नाही ना, मला दुकान माझं उघडावं लागेल. म्हणून इंग्रजांनी काय केलं? आपलं दुकान उघडलं आणि ते होतं दुकान म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. ठीक आहे. तर याची जी मूळ स्थापना आहे ना मित्रांनो, ते ॲक्चुअलमध्ये इंग्लंडमध्ये झालेली होती. कधी सर? 31 डिसेंबर 1600 ला. परंतु यांना भारतामध्ये याचा व्यापार वाढवायचा होता. ठीक आहे. ईस्ट इंडिया कंपनीची जी स्थापना होती ना, ती ॲक्चुअली इंग्लंडमध्ये झाली होती 31 डिसेंबर 1600 ला. परंतु यांना काय करायचं होतं? यांना आपला जो व्यापार आहे, तो भारतामध्ये करायचा होता. आणि भारतामध्ये व्यापार करण्यासाठी किंवा पूर्वेकडील कोणत्याही देशासोबत व्यापार करण्यासाठी इंग्लंडच्या राणीने, ठीक आहे, इंग्लंडची राणी कोण होती रे? एलिझाबेथ. ठीक आहे, एलिझाबेथ. एलिझाबेथ. ठीक आहे. एलिझाबेथ. ओके. तर इंग्लंडच्या राणीने काय केलं, या ईस्ट इंडिया कंपनीला परमिशन दिली, की तुम्ही ठीक आहे, तुम्हाला व्यापार करायचा आहे ना, तुम्हाला भारतामध्ये जाऊन किंवा पूर्वेकडील देशासोबत जाऊन व्यापार करायचा आहे ना, बिनधास्त व्यापार करा. काय गोंधळ घालायचा तो घाला, पण बिनधास्त घाला. परंतु हा गोंधळ तुम्ही फक्त 15 वर्षासाठी घालू शकता. ठीक आहे. म्हणजे एखाद्या देशात व्यापार करायचा जर असेल, तर तो फक्त व्यापार तुम्ही 15 वर्ष करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त वर्ष तुम्ही व्यापार करू शकत नाही. हे क्लिअरली इंग्लंडच्या राणीने सांगितलं. ठीक आहे, समजलं एवढं? ठीक आहे. ईस्ट इंडिया कंपनीला क्लिअरली सांगितलं, की तुम्ही भारतामध्ये जाऊन जर तुम्हाला व्यापार करायचा असेल, तर तो फक्त तुम्ही 15 वर्षासाठी करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त वर्षासाठी तुम्ही व्यापार करू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे जर कधी पेपरमध्ये विचारलं, की इंग्लंडच्या राणीने म्हणजे एलिझाबेथने ईस्ट इंडिया कंपनीला सुरुवातीला किती वर्षासाठी सनद दिली होती? तर ती होती 15 वर्षांची. 15 वर्षांची काय दिली होती? सनद किंवा त्याला तुम्ही परमिशन म्हणू शकता. सनद. ओके. सनद किंवा त्यालाच काय म्हटलं जातं? परमिशन. परमिशन किती वर्षासाठी दिलेली होती? 15 वर्षासाठी. ओके. मला सांगा मित्रांनो इथपर्यंत समजतंय का? आरती मॅम, सोनाली मॅम, अंजू मॅम, ओके. मला सांगा इथपर्यंत गोष्टी कळतायत का? नसेल कळत तर काही हरकत नाही हां. मला सांगा मी पुन्हा एकदा समजून देईन. फक्त गोष्टी समजतायत का? थोड्याफार जरी समजत असल्या तरी भरपूर आहे. ठीक आहे. ओके. समजतायत का नाही मला एकदा सांगून द्याल? ओके. ठीक आहे. तर 15 वर्षासाठी काय दिली होती? परमिशन दिली होती. म्हणजेच काय सनद दिलेली होती. ठीक आहे. आता इथून गोष्ट काय पुढे चालते, की इंग्रजांना किती वर्षाची परमिशन मिळालेली आहे? 15 वर्षांसाठी. ठीक आहे. 15 वर्षासाठी परमिशन मिळालेली आहे. परंतु इंग्लंडचा एक राजा होता तेव्हा मित्रांनो. त्याचं नाव होतं जेम्स. इंग्लंडच्या राजाचं नाव होतं जेम्स. याने काय केलं? याने याला दिसत होतं प्रॉफिट कारण की ईस्ट इंडिया कंपनी भरपूर प्रॉफिट देत होतं तेव्हा भारताला. ठीक आहे. त्यामुळे यांनी काय केलं? या जेम्स राजाने 15 वर्षांसाठी जी सनद होती ना, याला केली कायमस्वरूपी सनद. म्हणजे तुम्ही जोपर्यंत तिथे आहात, भारतामध्ये जेव्हापर्यंत आहात ना, तेव्हापर्यंत तुम्ही बिनधास्त भारतामध्ये व्यापार करू शकता किंवा पूर्वेकडील देशांसोबत बिनधास्त व्यापार करू शकता. कायमस्वरूपी सनद त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, कायमस्वरूपी सनद. कोणी दिली होती रे? जेम्स पहिला. ठीक आहे, राजा होता. जेम्स पहिला. ठीक आहे. तर कधी पेपरमध्ये आलं तर लक्षात असू दे. बघा, एलिझाबेथ राणीने दिली होती 15 वर्षांची सनद आणि जेम्स पहिला या राजाने दिली होती कायमस्वरूपी सनद. बिनधास्त परमिशन तुम्ही जेव्हापर्यंत आहात ना, बिनधास्त तुम्हाला काय व्यापार करायचा आहे, काय गोंधळ घालायचा तो घाला. भारतामध्ये काय फक्त आम्हाला हवं आहे प्रॉफिट. ठीक आहे. एलिझाबेथ राणी किंवा जेम्स पहिला यांना काय पाहिजे होतं? फक्त प्रॉफिट पाहिजे होतं. म्हणून ईस्ट इंडिया कंपनी काय करत होती? पहिले 15 वर्षांसाठी व्यापार करत होती. परंतु 1609 मध्ये ठीक आहे. 1609 मध्ये जेम्स पहिला याने जेव्हा कायमस्वरूपी सनद दिली ना, त्यावेळेसपासून इंग्रजांचा खरा जो व्यापार होता तो सुरू झाला. ठीक आहे, लक्षात असू द्या. आणि 1615 मध्ये ठीक आहे, लक्षात असू द्या. 1615 मध्ये ठीक आहे. इंग्रजांनी काय केलं बघा, आता आपल्याला व्यापार करण्याची परमिशन मिळालेली आहे. ठीक आहे. सपोज मी एक इंग्रज आहे. ठीक आहे. मी इंग्रज नाही आहे, परंतु सपोज मी एक इंग्रज आहे आणि मला आता पूर्ण परमिशन मिळाली आहे व्यापार करण्याची. मी काय करेल रे, मी वेगवेगळ्या राजांची भेट घेईल. आता मला छोटंसं दुकान नाही काढायचं ना, आता मला डायरेक्ट मॉलच काढायचा आहे. त्यामुळे मी काय करेल, वेगवेगळ्या राजांची भेट घेईल आणि राजांची भेट घेण्यासाठी मला काय-काय गोष्टीची आवश्यक आहे? मला एक एंटरप्रेन्योरची आवश्यक आहे, जो माझ्यासोबत राजांसोबत बोलेल. ठीक आहे. माझी भाषा त्याला नाही कळणार ना, ना त्याची भाषा मला कळेल. म्हणून मला एक असं व्यक्तीची गरज आहे, तो त्याच्यासोबत बोलेल
आवडेल. सोबतच मला एक अशा व्यक्तीची गरज आहे ज्याला कायद्याची माहिती असेल. जो व्यक्ती कोणालाही इझिली आपल्या काय म्हणतात त्याला मूव्हीजमध्ये म्हणतात ना, बाटली में उतरना. ठीक आहे. इझिली तो आपल्या ज्या गोष्टी आहेत त्याला पटवून देऊ शकेल. म्हणून इंग्रजांनी काय केलं, म्हणजे जे ईस्ट इंडिया कंपनी होती यांनी काय केलं 1615 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी 1615 मध्ये एक इंग्रज वकील नेमला. ठीक आहे. इंग्रज वकील. कोण होता सर हा वकील? तर या वकिलाचं नाव होतं मित्रांनो सर थॉमस रो. सर थॉमस रो. ठीक आहे. हा काय केला? हा वकील नेमला. ठीक आहे. थॉमस रो. हा वकील काय करायचा? तर या वकिलाचं काम सिंपल होतं. राजाच्या घरी जायचं, त्याच्यासोबत बोलायचं. ठीक आहे. आणि त्याला आपल्या म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या पटवून सांगायच्या. तर थॉमस रो यांनी काय केलं? सर्वप्रथम बोलण्या सुरू केल्या राजांसोबत. याने सर्वप्रथम कोणासोबत बोलला हा? तर जहांगीर बादशाह. जहांगीर बादशाह. बादशाह. ओके. जहांगीर बादशाहसोबत यांनी बोलणं सुरू केलं आणि जहांगीर बादशाहांकडून यांनी व्यापारी सवलती मिळवल्या सर्वप्रथम. लक्षात असू द्या. कोणाच्या मदतीने ईस्ट इंडिया कंपनीने सर थॉमस रो हा वकील होता, इंग्रज वकील. ठीक आहे. तर हा बोलण्यात तरबेज होता, कामामध्ये सुद्धा तरबेज होता. ठीक आहे. याला वेगवेगळ्या भाषा सुद्धा अवगत होत्या. त्यामुळे थॉमस रो हा जहांगीर बादशाहसोबत बोलायला गेला आणि जहांगीर बादशाहकडून ज्या पण व्यापारी सवलती आहे ना, या ईस्ट इंडिया कंपनीसाठी मिळवल्या. कोणी मिळवल्या? सर थॉमस रो यांनी. ठीक आहे. व्यापारी सवलती त्याला म्हटलं जातं. व्यापारी सवलती. ठीक आहे. कोणी मिळालेले आहे ते जहांगीर बादशाहने. फक्त बेसिक पॉइंट्स आहे लक्षात असू द्या. ठीक आहे. मी जेव्हा एमसीक्यू घेईल ना तेव्हा तुम्हाला फक्त ते आठवले ना तरी भरपूर आहे. एमसीक्यूच्या वेळेस तुम्हाला प्रॅक्टिस चांगली होऊन असेल. ठीक आहे. लक्षात असू द्या. तर व्यापारी सवलती कोणी मिळवलेल्या होत्या? जहांगीर बादशाहकडून सर थॉमस रो यांनी मिळवलेल्या होत्या. आणि जहांगीर बादशाह सुद्धा खुश होता. म्हणजे यांनी जे ऑफर वगैरे दिली होती त्यावरून खुश होता. म्हणून जहांगीर बादशाहने काय केलं? यांना कोणकोणत्या ठिकाणच्या सवलती दिल्या? लक्षात असू द्या. बघा. सुरत, मद्रास, कोलकाता, सुरत, मद्रास, कोलकाता, मुंबई, मच्छलीपट्टणम. कोलकाता, मुंबई आणि मच्छलीपट्टणम. मुंबई आणि मच्छलीपट्टणम. मच्छलीपट्टणम इत्यादी ठिकाणच्या काय मिळवल्या? सवलती मिळवल्या. म्हणजे आता आपले इंग्रज जे आहे ना, ते सुरत येथे सुद्धा दुकान उघडू शकत होते, मद्रास येथे सुद्धा व्यापार करू शकत होते, कोलकाता येथे सुद्धा व्यापार करू शकते, मुंबई येथे सुद्धा व्यापार करू शकत होते आणि मच्छलीपट्टणम येथे सुद्धा इंग्रज जे आहेत ना, ते व्यापार करण्यास पूर्णपणे खुले होते. ठीक आहे. ते बिनधास्त ते व्यापार जो आहे तो करू शकत होते. ठीक आहे. एवढी गोष्ट समजली मित्रांनो? ठीक आहे. एवढी गोष्ट समजली का मला एकदा सांगा. नसेल समजली तर काही हरकत नाही. ठीक आहे. नसेल समजली ना काहीही हरकत नाही. आवश्यक नाही की सगळ्या गोष्टी कळूनच जातील. ठीक आहे. नसेल समजलं मला सांगा. मी पुन्हा एकदा समजून देतो. ओके. परंतु सर्वांनी मला एकदा सांगू द्या. हो किंवा नाही म्हटलं तरी चालेल, की "सर समजलं आहे, हो समजलं आहे" असं काहीही चालेल. ओके. फक्त बोला माझ्यासोबत. ठीक आहे. ओके. कारण की तुम्ही उद्याचे होणारे अधिकारी आहात. अधिकाऱ्यांनी बोललं पाहिजे. ओके. तर लक्षात असू द्या इंग्रजांनी जी कंपनी स्थापन केली होती ईस्ट इंडिया कंपनी. या कंपनीने 15 वर्षांसाठी जे एलिझाबेथ राणी होती, हिने सुरुवातीला 15 वर्षांसाठी सनद दिली आणि त्यानंतर जो राजा होता जेम्स पहिला याने काय केलं त्याने कायमस्वरूपी सनद देऊन दिली. ठीक आहे. कायमस्वरूपी जी सनद होती ना, ती देऊन दिलेली होती. परमिशन. ठीक आहे. परमिशन तुम्ही म्हणू शकता, की बिनधास्त व्यापार करा आणि याची कायमस्वरूपी सनद कोणी दिलेली होती तर जेम्स पहिला याने दिलेली होती. लक्षात असू द्या. म्हणून इंग्रजांना आता खुली सूट मिळाली होती ना बिझनेस करण्याची. म्हणून त्यांनी काय केलं तर एक इंग्रज वकील नेमला. त्या वकिलाचं नाव होतं सर थॉमस रो आणि या वकिलाने काय केलं तर जहांगीर बादशाहसोबत बोलणी सुरू केली. ठीक आहे. बोलणी सुरू केली आणि या बोलणीमध्ये त्याने जहांगीर बादशाहकडून व्यापारी सवलती मिळवल्या. ठीक आहे. कारण की बादशहाच्या अंडरमध्ये वेगवेगळे क्षेत्र येतात ना, तर त्या क्षेत्रामध्ये जर व्यापार करायचा असेल, तर त्या बादशहाची तर परमिशन घ्यावी लागेल. म्हणून बादशहाची परमिशन घेतली कोणी? सर थॉमस रो यांनी. ठीक आहे. लक्षात असू द्या. आणि यांनी कुठकुठचं ठिकाण मिळवलेलं होतं. सुरत असो, मद्रास असो, कोलकाता, मुंबई आणि मच्छलीपट्टणम येथे आपला जो ताबा होता ना, तो मिळवलेला होता. ठीक आहे. एवढी बेसिक गोष्ट आहे लक्षात असू द्या. ओके. यानंतर काय झालं सर बघा. यांनी आता इंग्रज इमानदारीने आपला व्यापार करत होते. ठीक आहे. इंग्रजांचं काही अडचण नव्हती. ठीक आहे. हे जे इंग्रज असतील, हे काय करत होते? व्यापार आता करत होते. व्यापार करत होते. परंतु इथे प्रॉब्लेम काय झाला, की व्यापार करता बघा आता सपोज मी मिठाईवाला आहे. मी ठीक आहे. सपोज गौरव सर आहे मिठाईवाले. ओके. मी गौरव सर मिठाईवाल्यानं सपोज माझ्या एका मित्राने माझ्याच बाजूला मिठाईचंच दुकान उघडलं. तर काय झालं माझ्यामध्ये लागलं कॉम्पिटिशन. ठीक आहे. गौरव सर मिठाईवाला आणि समीर सर मिठाईवाला दोघांमध्ये काय लागलं? कॉम्पिटिशन लागलं. त्याचमुळे लक्षात असू द्या, की यांच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन होतं आणि इंग्रजांचं कॉम्पिटिशन कोणासोबत होतं? तर डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज. पोर्तुगीज. कारण की सिंपल गोष्ट आहे यार, जर इंग्रज व्यापार करत आहेत, तर डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज हे काही इथे म्हणजे काय म्हणता येईल त्याला फिरायसाठी तर नव्हते आले. हेही व्यापार करण्यासाठी आले होते ना. म्हणून यांच्यासोबत इंग्रजांचं कॉम्पिटिशन लागलं. म्हणजे स्पर्धा लागली, की आम्ही चांगला व्यापार करतो, की तुम्ही चांगला व्यापार करतो. आणि त्यामध्ये सर्वात कडक स्पर्धा होती फ्रेंचांसोबत. भयानक इंग्रज आणि फ्रेंच हे तर भयानक दुश्मन. ठीक आहे. इंग्रज आणि फ्रेंच.
ठीक आहे. हे तर भयानकच दुश्मन होते एकमेकांचे. ठीक आहे. म्हणजे व्यापाराबाबतीत असो किंवा देशांच्या बाबतीत असो. ठीक आहे. इंग्रज, फ्रेंच हे भयानक दुश्मन होते आणि यांचाच दुश्मनी ही कशात काढली? तर ही काढली मित्रांनो कर्नाटक युद्धांमध्ये. कर्नाटक युद्धांमध्ये यांनी काय काढली? याची दुश्मनी जी होती ना, ती काढलेली होती. ठीक आहे, लक्षात असू द्या. इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये काय झालेलं होतं? कर्नाटक युद्ध जे होतं ते घडून आलेलं होतं आणि ते युद्ध कसं घडलेलं होतं? किती युद्ध घडलेले होते? हे सर्व काही बघूया आता. ठीक आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला, की व्यापारी सवलती म्हणजे जे इंग्रज आहे त्यांना व्यापारी सवलती मिळालेल्या होत्या. त्यानुसार ते व्यापार करत होते. परंतु यांना अडचण जात होती डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज. हे काय करत होते? त्यांच्या व्यापारामध्ये अडचणी निर्माण करत होते. का बरं सर? कारण की ते कॉम्पिटिटर आहे ना रे. कॉम्पिटिटरच्या मधामध्ये अडचणी निर्माण करणे यांचं काम होतं. त्यामुळे डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज हे काय करत होते? स्पर्धांमध्ये अडचणी निर्माण करत होते. म्हणजे जर माल येत असेल, तो माल अडवून ठेवणे किंवा माल न विकला जाणे असे काहीतरी तरकीब करणे. असं कोण करत होतं? डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज. तर यामध्ये जे फ्रेंच होते ना मित्रांनो, ते मात्र इंग्रजांचे कट्टर दुश्मन होते. ठीक आहे, फ्रेंच. आता यांच्यामध्ये त्या दुश्मनीमुळेच यांच्यामध्ये झाली 3 कर्नाटक युद्धे. कधी झाली सर ही कर्नाटक युद्धे? तर 1746 ते 1763 च्या दरम्यान. किती झाली? 3 कर्नाटक युद्धे झाली. आता ही युद्धे कशी झाली? ठीक आहे. कोण जिंकलं आणि कोण हरलं याच्याबद्दल संपूर्ण माहिती बघूया. ठीक आहे. आणि मित्रांनो काहीही अडचण असली ना बिनधास्त सांगत चला बरं. मी कधीच रागवत नाही हां. त्याच्यामुळे बिनधास्त काहीही असलं ना, की "सर हा टॉपिक पुन्हा एकदा समजून द्या. मला सांगत चला मी समजावून देईन." ओके. इंग्रज आणि फ्रेंच. ठीक आहे. यांच्यामध्ये झाली इंग्रज आणि फ्रेंच. ठीक आहे. यांच्यामध्ये झाली 3 कर्नाटक युद्धे. 3 कर्नाटक युद्धे. ठीक आहे. काय झालं सर या युद्धामध्ये ते सुद्धा बघूया. ओके. 3 कर्नाटक युद्ध झाली. अ, यामध्ये कोण जिंकलं आणि कोण हरलं हे सुद्धा बघूया. ठीक आहे. इंग्रज आणि फ्रेंच. ठीक आहे. तर इंग्रज आणि फ्रेंचमध्ये आपण बघूया, की कोण जिंकतंय आणि कोण हरतंय. ओके. तर आता आपण जाणून घेऊ पहिलं कर्नाटक युद्ध. फर्स्ट कर्नाटक युद्ध. ठीक आहे. फर्स्ट कर्नाटक युद्ध. ठीक आहे. हे युद्ध थोडं इंटरेस्टिंग सुद्धा आहे. का बरं सर इंटरेस्टिंग आहे? बघा आपण युद्ध कोणाचं बघतोय? इंग्रज आणि फ्रेंचचं. ठीक आहे. पोर्तुगीज आणि डच याचा काही संबंध नाही सध्या. ठीक आहे. तर फर्स्ट कर्नाटक युद्धामध्ये काय झालं? तर बघा हे युद्ध झालं होतं 1746 ला सुरू झालेलं होतं. ठीक आहे. 1748 पर्यंत हे चाललं. ठीक आहे. 2 वर्ष हार्डली हे युद्ध चालू होतं. तर काय झालं सर या युद्धामध्ये? तर बघा अतिशय सिंपल आहे. इकडे होते इंग्रज आणि इकडे होते फ्रेंच. ठीक आहे. तर इंग्रज जे होते ना मित्रांनो, म्हणजे जे मद्रास हे जे ठिकाण आहे, मद्रास तुम्हाला माहिती असेल ना चेन्नई. आता तुम्ही त्याला चेन्नई म्हणू शकता. हे कोणाचं? तर हे इंग्रजांचं प्रमुख ठिकाण होतं मद्रास. ठीक आहे. आताचं कोणतं? चेन्नई. ठीक आहे. हे काय होतं इथे पूर्ण जो व्यापार होता ना, तो इंग्रजांचाच होता. इंग्रजच इथे व्यापार करायचे. आणि जे फ्रेंच लोकं होते, ठीक आहे, फ्रेंच लोकं होते, त्यांचं मेन ठिकाण कोणतं होतं? तर त्यांचं मेन ठिकाण होतं पॉंडिचेरी, ज्याला आता पुद्दुचेरी म्हटलं जातं. पॉंडिचेरी. ठीक आहे. ज्याला आता काय म्हटलं जातं? पुद्दुचेरी. तर मद्रास हे कोणाचं ठिकाण होतं? तर लक्षात असू द्या फक्त, की मद्रास जे होतं ना, ते इंग्रजांच्या ताब्यात होतं आणि पॉंडिचेरी जे होतं, ते कोणाच्या ताब्यामध्ये होतं? तर ते सॉरी जे फ्रेंच आहे ना, त्यांच्या ताब्यामध्ये होतं. ठीक आहे, लक्षात असू द्या. म्हणजे फ्रेंचांची सत्ता ही पॉंडिचेरीमध्ये होती आणि इंग्रजांची सत्ता ही मद्रासमध्ये होती. परंतु इथे प्रॉब्लेम असा झाला मित्रांनो, की जो पण व्यापार इथे चालत होता, ठीक आहे. कारण की पॉंडिचेरी आणि मद्रास हे जास्त दूर नव्हते, ठीक आहे. तर इथे जो पण व्यापार चालायचा ना, त्यामध्ये हे एकमेकांच्या कामामध्ये अडचणी निर्माण करत होते. ठीक आहे. एकमेकांच्या कामामध्ये काय निर्माण करत होते? अडचणी. म्हणजे जर कोणता गिराईक त्यांच्याकडे चालला असेल तर आपल्याकडे बोलावणे. सोबतच यांचा जर एखादा माल हा पॉंडिचेरीमधून जात असेल, मद्रास म्हणजे जे इंग्रज आहे ना, यांचा जर एखादा माल हा पॉंडिचेरीमधून जात असेल, तर हे पॉंडिचेरीमध्ये तो माल अडवून धरत होते. ठीक आहे. अशा प्रकारे इंग्रज आणि जे फ्रेंच होते ना, यांच्यामध्ये आपापसात भांडणं चालू होती. ठीक आहे. आणि याच कारणामुळे यांच्यामध्ये पहिलं कर्नाटक युद्ध उद्भवलं. ठीक आहे. काय उद्भवलं? पहिलं कर्नाटक युद्ध. आणि या युद्धामध्ये कोण जिंकलं असेल रे? ठीक आहे. कोण जिंकलं असेल? तर लक्षात असू द्या. पहिलं कर्नाटक युद्धामध्ये जे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये चालू होतं, त्याच्यामध्ये कोण जिंकलं? तर फ्रेंच जिंकले. ठीक आहे. फ्रेंच जिंकले. आणि या फ्रेंचांनी काय केलं? पॉंडिचेरी यांच्याजवळ ऑलरेडी होतंच. तर यांनी काय केलं? मद्रास सुद्धा जिंकून घेतलं. आणि इंग्रजांच्या हातामधून मद्रास हे आपल्या हातामध्ये हिसकावून घेतलं. ठीक आहे. समजलं हे पहिलं कर्नाटक युद्ध? फ्रेंच. येस, सोनाली मॅमनी सांगितलं ना, फ्रेंच जे होते ते जिंकलेले होते. ओके. बघा मी पुन्हा एकदा सांगतो. काही हरकत नाही. बघा आपण काय बघतोय फर्स्ट कर्नाटक युद्ध. कर्नाटक युद्ध. ठीक आहे. फर्स्ट कर्नाटक युद्ध. काय झालं सर या पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये? अतिशय सिंपल गोष्टी झाल्या, की एकीकडे होते इंग्रज आणि एकीकडे होते फ्रेंच. ठीक आहे. एकीकडे होते इंग्रज आणि एकीकडे होते फ्रेंच. आता फ्रेंचांचं प्रमुख केंद्र कोणतं होतं? पॉंडिचेरी, ज्याला आता आपण पुद्दुचेरी म्हणतो. ठीक आहे. पॉंडिचेरी. आणि इंग्रजांचं प्रमुख केंद्र कोणतं होतं? तर इंग्रजांचं होतं मद्रास, ज्याला आता आपण चेन्नई म्हणतो. ठीक आहे. मद्रास जे होतं ना, ते इंग्रजांचं प्रमुख केंद्र होतं. तर हे काय करायचे इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांच्या मधामध्ये अडचणी निर्माण करायचे व्यापारामध्ये.
ठीक आहे. मारणं वगैरे नाही. तर व्यापारामध्ये माल अडवून ठेवणे किंवा इतर माल हा जो पॉंडिचेरी होता तिथून माल जाऊच न देणे किंवा इंग्रज काय करत होते तर मद्रासमधून सपोज एखादा फ्रेंचांचा माल हा मद्रासमधून येत असेल, ठीक आहे. कारण की फ्रेंच मसाल्यांचा बिझनेस उत्तम करत होते. ठीक आहे. फ्रेंच लोकं. त्यामुळे मद्रासमधून जर मसाले हे फ्रेंचांमध्ये जात असेल ना, तर इंग्रज काय करायचे तो माल जाऊच नाही द्यायचे. ठीक आहे. आणि त्यामुळे या दोघांमध्ये काय झाला संघर्ष निर्माण झाला. यांच्यामध्ये भांडण झालं. संघर्ष जो होता ना, तो निर्माण झाला. ठीक आहे. आणि यांची जी छोटे-मोठे सैनिक होते ना, ते एकमेकांविरुद्ध लढायला लागले आणि म्हणून यांच्यामध्ये झालं पहिलं कर्नाटक युद्ध. परंतु या युद्धामध्ये कोण जिंकलं असेल? तर या युद्धामध्ये इंग्रज हरले आणि फ्रेंच हे जिंकले. ठीक आहे. या युद्धामध्ये इंग्रज हरले आणि फ्रेंच जिंकले. आता लक्षात असू द्या. फ्रेंच जसे जिंकले ना, यांनी काय केलं? हे जे मद्रास आहे, हे घेतलं आपल्या ताब्यामध्ये. ठीक आहे. मद्रास काय घेतलं? आपल्या ताब्यामध्ये घेऊन घेतलं. परंतु जेव्हा इंग्रजांचे अधिकारी हे फ्रेंचांच्या काही अधिकाऱ्यांकडे आले आणि त्यांच्याजवळ म्हटलं, की "आमचं जे मद्रास आहे ते आम्हाला परत द्या, कारण की आमच्याजवळ जास्त सत्ता नाहीये." ठीक आहे. आमच्याजवळ जास्त सत्ता नाहीये. आमचं मद्रास जे आहे ते परत द्या. त्यामुळेच एक तह करण्यात आला. ठीक आहे. इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये एक तह करण्यात आला, की आपण आपल्या एकमेकांच्या कामामध्ये ढवळाढवळ करायची नाही. तुमचं काम तुम्ही करायचं, आमचं काम आम्ही करायचं अशा प्रकारे एक तह जो होता तो करण्यात आला आणि त्या तहानुसार मद्रास जे होतं ते पुन्हा इंग्रजांना परत मिळालं. ठीक आहे. मद्रास जे होतं ते पुन्हा इंग्रजांना काय करण्यात आलं? परत जे आहे ते देण्यात आलं. आणि अशा प्रकारे पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये कोण जिंकलं? तर पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये फ्रेंच जिंकले आणि इंग्रज हरले. ठीक आहे, लक्षात असू द्या. ओके, मला सांगा पहिलं कर्नाटक युद्ध समजलं का? नसेल समजलं काही हरकत नाही. ठीक आहे, मला सांगा की पहिलं कर्नाटक युद्ध समजलं का? ठीक आहे, हो म्हणून द्या, काहीही म्हणून द्या. ठीक आहे, पहिलं कर्नाटक युद्ध समजलं का मला सांगा. ओके. त्यानंतर आपण जाणणार आहोत की दुसरं कर्नाटक युद्ध कसं झालं होतं? दुसरं कर्नाटक युद्ध. हे तर झालं पहिलं. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आपण दुसरं कर्नाटक युद्ध. ओके, सोनाली मॅमना समजलं. ओके. येस, आरती मॅमना सुद्धा कळलं. ओके. दुसरं कर्नाटक युद्ध. ठीक आहे. दुसरं कर्नाटक युद्ध. समजलं नाही तर बिनधास्त सांगत चला, काही हरकत नाही. आपला काय थोडा एक्स्ट्रा वेळ जाईल, परंतु गोष्ट जी आहे ना, ती आपल्या माइंडमध्ये बसून जाईल. ठीक आहे. ओके. तर आपण बघूया आता दुसरं कर्नाटक युद्ध. आता दुसरं कर्नाटक युद्ध कधी झालं होतं सर? ओके, अंजुम यांना सुद्धा समजलं. ओके. दुसरं कर्नाटक युद्ध झालं होतं 1748. ओके. 1748 ते 1754. ठीक आहे. 54 मध्ये हे काही वर्ष जे दुसरं कर्नाटक युद्ध हे चाललेलं होतं. ठीक आहे. परंतु इथं सिच्युएशन वेगळीच होती. पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये काय होतं, फ्रेंच आणि इंग्रज हे झगडत होते. इथं मात्र भयानक सिच्युएशन होती. इथे काय होतं सर दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये, तर इथे इंग्रज आणि फ्रेंच नाही, भलतेच राजे लढत होते. कोण सर? तर बघा एक होता हैदराबादचा नवाब, ठीक आहे. आणि एक होता कर्नाटकचा नवाब, ठीक आहे. कर्नाटक, ठीक आहे. तर इथचे जे नवाब होते ना, हे आपापसातच लढत होते. ते इंग्रज आणि फ्रेंच राहिले बाजूला. हेच नवाब आपापसात लढायला लागले होते. ठीक आहे. हे काय जे हैदराबाद आणि अर्काट होते ना, येथील नवाब जे होते ना, ते आपापसातच लढायला लागले होते. ते इंग्रज आणि फ्रेंच राहिले बाजूलाच. ठीक आहे. म्हणून यावेळेस काय करण्यात आलं, तर फ्रेंच जे लोकं होते ना, फ्रेंच हे डोक्याने हुशार थोडे, ठीक आहे. तर फ्रेंचांनी काय केलं, आपले 2 अधिकारी, ठीक आहे, यांची सेटलमेंट करायसाठी पाठवलं. ठीक आहे. हे 2 अधिकारी कोण होते? तर या एका अधिकाऱ्याचं नाव होतं डुप्ले आणि एका अधिकाऱ्याचं नाव होतं बुस्सी. ठीक आहे. एका अधिकाऱ्याचं नाव होतं डुप्ले आणि एका अधिकाऱ्याचं नाव होतं बुसी. या दोघांनी काय केलं, म्हणजे फ्रेंचांनी काय केलं, यांना पाठवलं यांची सेटलमेंट करायसाठी. ठीक आहे. म्हणजे जे पण मांडवली आहे ते करून घ्या म्हणे हैदराबादच्या नवाब आणि कर्नाटकच्या नवाबाला. ठीक आहे. कर्नाटक म्हणजे अर्काटचा नवाब. ठीक आहे. कर्नाटकमधील अर्काटचा नवाब होता आणि हैदराबादचा नवाब यामध्ये झगडा चालू होता. ठीक आहे. म्हणून या दोघांची सेटलमेंट घडवून आणण्यासाठी कोणाला पाठवलं? डुप्ले आणि बुसी यांना पाठवलं. ठीक आहे. आणि या अधिकाऱ्यांनी यांची सेटलमेंट केली सुद्धा. ठीक आहे. यांनी समजवलं, की झगडू नका, आपल्याला एकाच देशामध्ये राहायचं आहे, व्यापार करायचा आहे, वगैरे, वगैरे, वगैरे. ठीक आहे. यांनी हैदराबादचा नवाब आणि कर्नाटकचा जो नवाब होता ना, यांच्यामध्ये सेटलमेंट जी होती ती घडवून आणली. ठीक आहे. कोणी घडवून आली होती? तर नावं लक्षात असू द्या, डुप्ले आणि बुसी. ठीक आहे. ही 2 नावे आहेत, फक्त लक्षात असू द्या. ओके, डुप्ले आहे आणि एक आहे बुसी. ठीक आहे. यांनी काय घडवली? तर सेटलमेंट ही घडवली. आता मात्र इंग्रज घाबरले. इंग्रज कसं घाबरले? इंग्रजांना वाटलं, की म्हणजे जे फ्रेंच होते ना मित्रांनो, यांच्याकडे अर्काट जो आहे ना, कर्नाटक हा ऑलरेडी होता. ठीक आहे. हे अर्काट येथे ऑलरेडी कर्नाटकमध्ये फ्रेंचांचीच सत्ता होती आणि इंग्रजांना आता काय भीती वाटली, की डुप्ले आणि बुसी यांनी इथे हस्तक्षेप केला. याचा अर्थ काय? की हैदराबाद सुद्धा आता कोणाच्या जवळ जाईल? तर फ्रेंचांच्याच जवळ जाईल. ठीक आहे. हैदराबाद सुद्धा फ्रेंचच जिंकून घेतील आणि तसं झालं सुद्धा. बघा, डुप्ले आणि बुसी यांनी जेव्हा हा झगडा सॉर्ट आउट केला ना, म्हणजे हे सेटलमेंट केलं ना, तर डुप्ले आणि बुसी कुठे गेले रे? तर डुप्ले आणि बुसी गेले या हैदराबादच्या नवाबाकडे. ठीक आहे. हैदराबादच्या नवाबाकडे गेले आणि त्याच संधीचा इंग्रजांनी फायदा उचलला. इंग्रजांनी काय केलं? जेव्हा हे डुप्ले आणि बुसी हैदराबादच्या नवाबाकडे गेले, इंग्रजांनी हमला केला या अर्काटवर. ठीक आहे. कर्नाटक जे होतं ना, कर्नाटकमधले अर्काट जे आहे ना, इथे हमला केला. ठीक आहे. आणि हमला करून काय केलं, तर हे जे अर्काट होतं, जे फ्रेंचांच्या ताब्यामध्ये होतं, हे घेतलं जिंकून. कोणी? इंग्रजांनी. अशा प्रकारचे होते इंग्रज. ठीक आहे. म्हणजे यांना डुप्ले आणि बुसी जे मेन अधिकारी होते फ्रेंचांचे, त्यांना जाऊ दिलं हैदराबादच्या नवाबाकडे आणि इकडे जो अर्काट होता ना, त्याच्यावर हमला केला आणि अर्काट घेतलं जिंकून.
ठीक आहे. अर्काट घेतलं जिंकून. आणि जसं पहिल्या तहानुसार काय झालेलं होतं, की फ्रेंचांना म्हणजे इंग्रजांनी काय केलं होतं, फ्रेंचांना रिक्वेस्ट केली होती, की आमचं जे मद्रास आहे ते आम्हाला परत द्या. त्याचप्रमाणे फ्रेंचांनी सुद्धा इथे रिक्वेस्ट केली, परंतु इंग्रजांनी फ्रेंचांना जे अर्काट आहे ना, ते परत केलं नाही. ठीक आहे, लक्षात असू द्या. ते परत केलं नाही. आणि अशा प्रकारे दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये कोण जिंकलं रे? दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये जिंकले इंग्रज. ठीक आहे, लक्षात आलं? दुसरं कर्नाटक युद्ध समजलं? मला सांगा. ठीक आहे, दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये कोण जिंकले? इंग्रज जिंकले आणि फ्रेंच हरले. ठीक आहे. आता लास्ट आहे युद्ध. यावरून ठरेल, की जे मॅन ऑफ द मॅच किंवा सगळी जी मॅच आहे ती कोण जिंकलं. ओके. मला सांगा इथपर्यंत समजलं? ठीक आहे. पहिलं कर्नाटक युद्ध सुद्धा सोपी आहे आणि दुसरं कर्नाटक युद्ध सुद्धा सोपी आहे. ठीक आहे. सिंपल स्टोरी आहे, की इकडे काय होतं बघा पुन्हा एकदा सांगतो. अतिशय सिंपल आहे बघा. इकडे दुसरं कर्नाटक युद्ध कसं झालं, तर एकीकडे होता हैदराबादचा नवाब, दुसरीकडे कोण होता? अर्काटचा नवाब. ठीक आहे. एकीकडे होता हैदराबादचा नवाब आणि दुसरीकडे होता अर्काटचा नवाब. या दोघांमध्ये चालू होता झगडा. ठीक आहे. या दोघांमध्ये काय चालू होता? झगडा चालू होता आणि म्हणून यांचं सेटलमेंट घडवण्यासाठी फ्रेंच लोकं जे होते ना फ्रेंच, यांनी काय केलं, तर यांनी आपले 2 वरिष्ठ अधिकारी पाठवले, जे सगळं मॅनेज करत होते आणि ते होते डुप्ले आणि बुसी. हे 2 अधिकारी गेले, त्यांचं सेटलमेंट घडवलं, मांडवली जे पण काय करायची ती केली आणि हे करून झगडा जो होता तो सॉर्ट आउट केला. इंग्रजांना काय भीती होती, की इंग्रजांना माहिती होतं, की अर्काट जे आहे ते ऑलरेडी फ्रेंचांकडे आहे आणि यांनी आता झगडा सोडवल्यामुळे जेव्हा डुप्ले आणि बुसी हे नवाबाकडे जातील, ठीक आहे, हैदराबादच्या नवाबाकडे, तेव्हा हैदराबाद सुद्धा यांच्याच हातामध्ये जाईल. म्हणून डुप्ले आणि बुसी हे जेव्हा हैदराबादच्या नवाबाकडे खरंच गेले, त्यावेळेस इंग्रजांनी काय केलं, लपून अर्काटवर हमला केला आणि अर्काट घेतलं जिंकून. आणि अशा प्रकारे दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये कोण जिंकलं होतं, तर इंग्रज जे होते ते जिंकलेले होते. ठीक आहे. आणि त्यानंतर येतं मित्रांनो तिसरं कर्नाटक युद्ध. ठीक आहे. नाही समजलं तर मला सांगत चला, काही हरकत नाही. तिसरं कर्नाटक युद्ध. कर्नाटक युद्ध. काय झालं सर हे तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये? तर बघा लक्षात असू द्या कारण की पहिलं जे युद्ध होतं ते 1746 ते 48 पर्यंत होतं. त्यानंतरचं 48 ते 54 पर्यंत होतं आणि त्याच्यानंतर तिसरं कर्नाटक युद्ध हे पुढे चाललं 1856 पासून. ठीक आहे. 1856 पासून ॲक्चुअली झालं होतं 1860 मध्ये, पण 1856 पासूनच्या घटना लक्षात ठेवा. काय झालं होतं सर यामध्ये? तर बघा इथे भारताचा काही प्रश्नच नाही. ठीक आहे. इथे भारताचा काही प्रश्नच नाही. कारण की युद्ध कुठे चालू होतं? तर इंग्रज आणि फ्रेंच हे मित्रांनो लढत होते युरोपामध्ये. ठीक आहे. भारतात नाही हां, हे युरोपामध्ये ऑलरेडी यांचं भांडणं चालू होते. ठीक आहे, लक्षात असू द्या. इंग्रज आणि फ्रेंच यांचं युरोपामध्ये काय चालू होती? भांडणं चालू होती. ठीक आहे, भारतात नाही. तर इंग्रज आणि फ्रेंच यांचे जेव्हा युरोपामध्ये भांडणं चालू होते, त्याचेच काही पडसाद, ठीक आहे, त्याचेच काही पडसाद हे भारतात उमटले. ठीक आहे, भारतात उमटले. जसं तुम्ही बघितलं असेल ना रे, जर म्हणजे भारताची आणि पाकिस्तानची मॅच कोणत्याही देशात राहो, ठीक आहे, त्याचे टीव्ही जे असतात ते पाकिस्तानमध्ये फुटतातच. ठीक आहे. म्हणजे जर पाकिस्तान हरलं, ऑब्व्हियसली हरतेच मॅक्सिमम टाईम. तर हरलं की ज्या टीव्ही आहे त्या फुटतातच. ठीक आहे. कुठे फुटतात? पाकिस्तानमध्ये. पण मॅच तर झाली होती दुसऱ्या देशामध्ये. तर म्हणून लक्षात असू द्या, जरी इंग्रज आणि फ्रेंच यांचं युरोपामध्ये युद्ध चालू असलं, तरी त्याचे पडसाद मात्र भारतात उमटत होते. ठीक आहे. म्हणजे जर सपोज एखादा फ्रेंच माणूस हा इंग्रजाच्या जवळून गेला, तर इंग्रज त्याला काहीतरी बोलून देणे, त्याला शिवी देणे, अशा प्रकारचे छोटे-छोटे कामं जे होते ना, ते चालूच होते. आणि अशाच याच्यातून जे 22 जानेवारी 1860 मध्ये ठीक आहे. 22 जानेवारी 1860 मध्ये ठीक आहे. यांच्यामध्ये म्हणजे इंग्रज आणि फ्रेंचच्यामध्ये युद्ध झालं. ठीक आहे. युद्ध झालं. ठीक आहे. यालाच म्हटलं जातं तिसरं कर्नाटक युद्ध. तिसरं तिसरं कर्नाटक युद्ध. ठीक आहे. याला काय म्हटलं जातं तिसरं कर्नाटक युद्ध. हे म्हणजे अशा छोट्या-मोठ्या कारणामुळे झालं. परंतु का झालं होतं? कारण की बाहेरच्या देशामध्ये युद्ध चालू होतं इंग्रज आणि फ्रेंचांचं. ठीक आहे. बाहेरच्या देशामध्ये युद्ध चालू होतं त्यामुळे त्याचे पडसाद जे असतात ना ते भारतात उमटले. भारतातले म्हणजे जे इंग्रज आणि फ्रेंच आहेत ते एकमेकांना झगडायला लागले एकमेकांसोबत आणि अशातूनच तिसरं जे कर्नाटक युद्ध होतं ते उद्भवलेलं होतं. कधी उद्भवलं सर? तर याचं मेन जी सुरुवात होती ती 22 जानेवारी 1760 ला झालेली होती. ठीक आहे. आणि या युद्धामध्ये जे भारतामध्ये झालेलं होतं ना, या तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये जिंकले मित्रांनो इंग्रज. ठीक आहे. कोण जिंकलं रे? तर इंग्रज जे होते ना, ते या तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये जिंकले होते. आणि आतापर्यंत फ्रेंचांजवळ जे पुद्दुचेरी होतं ना, ते सुद्धा आता इंग्रजांनी परत घेतलं. ठीक आहे. पुद्दुचेरी असो, जिंजी असो, हे सर्व ठिकाणी कोणाकडे आली? इंग्रजांकडे आली. पुद्दुचेरी किंवा इतर जे पण पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये होतं, ते सगळं काही कोणाकडे आलं? तर इंग्रजांकडे आलं. आणि त्याच वेळेस पुन्हा जे फ्रेंच लोक होते, यांनी काय केलं? तर इंग्रजांसमोर माफी मागायला सुरुवात केली, की जे झालं ते विसरून जा. आमच्या सत्ता आम्हाला परत द्या. ठीक आहे. काय करा? आमच्या सत्ता आम्हाला परत द्या. त्यानुसार 1763 मध्ये ठीक आहे, एक तह झाला. त्याला म्हटलं जातं पॅरिसचा तह. पॅरिसचा तह. ठीक आहे. या तहानुसार काय ठरवण्यात आलं सर? कारण की फ्रेंचांनी इंग्रजांना क्लिअरली सांगितलं, की आम्ही तुमचा पहिला तह मान्य केलेला होता.
ठीक आहे. तुम्ही म्हटलं होतं तुमचं मद्रास परत द्या, तर आम्ही परतही केलं. ठीक आहे. परंतु आता जर आम्ही काहीतरी मागतोय, तर आम्हाला ते परत द्यायला हवं. म्हणून 1763 मध्ये जेव्हा पॅरिसचा तह झाला ना, तर या तहानुसार इंग्रजांनी, ठीक आहे, इंग्रजांनी जे पुद्दुचेरी होतं ना, ते मात्र परत केलं. ठीक आहे. पुद्दुचेरी जे होतं ते परत केलं. ठीक आहे. आणि म्हणून तुम्ही लक्षात असू द्या, की आताचं जे पॉंडिचेरी किंवा पुद्दुचेरी जे आहे ना, तिथे तुम्ही आता सुद्धा गेला ना, तर तिथे तुम्हाला जे फ्रेंच लोक आहे ना, याच्या वसाहती ज्या दिसून येतात. ठीक आहे. म्हणजे फ्रेंच संस्कृती तिथली जी घरे आहे ना, ती आता सुद्धा फ्रेंच प्रमाणे बनवलेली आहे. का बरं सर? कारण की इंग्रजांनी फ्रेंचांना पुद्दुचेरी परत केल्यानंतर मॅक्सिमम फ्रेंच लोक हे पुद्दुचेरीमध्ये स्थायिक झाले. ठीक आहे. आता जरी तुम्ही तिथे कधी गेलात पॉंडिचेरीमध्ये किंवा पुद्दुचेरीमध्ये, तिथे तुम्हाला फ्रेंच वसाहती दिसून येतात. ठीक आहे. लक्षात असू द्या. आणि फ्रेंचांची जी सत्ता होती ना, ती मग एवढ्यापुरतच राहिली. ठीक आहे. फ्रेंच आता मग वाढलेच नाही. ठीक आहे. काही फ्रेंच हे युरोपामध्ये परत चालले गेले आणि काही फ्रेंच हे पुदुचेरीमध्येच राहिले. ठीक आहे. आता सुद्धा फ्रेंचांच्या वसाहती आता सुद्धा तिथे आहे. ठीक आहे. लक्षात असू द्या. आणि आता मात्र बळकट झाले होते इंग्रज. कारण की बघा ना, पहिल्या कर्नाटक युद्धात इंग्रज जरी हरले असले, तरी दुसऱ्या कर्नाटक युद्धात आणि तिसऱ्या कर्नाटक युद्धात कोण जिंकलं होतं रे? इंग्रजच जिंकले होते. फ्रेंच हरलेले होते. ठीक आहे. म्हणजे 2-1 ने कोण जिंकलेलं होतं? तर इंग्रज जे होते ते जिंकलेले होते. ठीक आहे. म्हणून आता इंग्रजांना थोडं काय म्हणता येईल त्याला जे शक्ती होती ना ती इंग्रजांची वाढली होती. आता इंग्रजांना फुल कॉन्फिडन्स होता, की आपण कुठेही जाऊ ना तर आपण राज्य गाजवू. ठीक आहे. कुठेही जाऊ तरी आपण राज्य गाजवू. म्हणून इंग्रजांनी आता इंग्रजांचं महामूर्खपणा बघा. महामूर्खपणा म्हणण्यापेक्षा आपण त्याला प्लॅनिंग म्हणूया. ठीक आहे. आता इथून थोडं इंटरेस्टिंग आहे, थोडं काळजीपूर्वक ऐका. ठीक आहे. इथपर्यंत समजलं सर्वांना? ठीक आहे. इथपर्यंत नसेल समजलं तर मला सांगत चला. काही हरकत नाही. काही-काही गोष्टी नाहीही समजतील. ठीक आहे. मी जेव्हा ग्रॅज्युएशनमध्ये होतो मला काही गोष्टी नाही कळायच्या. ठीक आहे. त्यामुळे बिंदास राहा. नाही जरी समजलं मला सांगत चला. ओके. आता इथून थोडं इंटरेस्टिंग आहे. इथून काय झालं सर, तर इंग्रजांची आता जी शक्ती आहे ना ती वाढत चालली होती. इंग्रजांना माहिती होतं, की आपण कुठेही जाऊन राज्य तर गाजवूच आपण. ठीक आहे. म्हणून इंग्रजांनी काय केलं, आता बंगालवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. बंगालवर. बंगाल जे होतं ना, इथे आता आपली सत्ता पाहिजेच. कारण की बंगाल तेव्हा धनसंपन्न होता. लक्षात असू द्या. बंगाल खूप चांगलं राज्य होतं तेव्हा. ठीक आहे. म्हणून बंगाल प्रांतामध्ये आपली सत्ता निर्माण करण्यासाठी इंग्रजांनी काय प्लॅनिंग केलं होतं त्याचं बघूया. परंतु बंगालमध्ये काय झालेलं होतं, म्हणजे इंग्रजांच्या प्लॅनिंगच्या डोक्याच्या अगोदर काय झालेलं होतं ते जाणून घेऊ. बघा, बंगालमध्ये मित्रांनो एक सुभेदार होता. ठीक आहे. सुभेदार होता. त्या सुभेदाराचं नाव होतं अलीवर्दीन खां. अली वर्दी खां. अलीवर्दी खां. ठीक आहे. तर हा जो अलीवर्दी खां होता मित्रांनो, हा मरणार होता. ठीक आहे. हा मरणार होता. तर हा मरणार होता, त्यावेळेस यांनी काय केलं, हा मरणार कधी होता सर? 1756 मध्ये हा मरणार. ओके. तर यांनी काय केलं, जसं आता तुम्ही बघा मूव्हीजमध्ये तुम्ही बघितलं असेल वसियत लिहून ठेवतात. ठीक आहे. वसियत लिहितात, की माझ्या मृत्यूनंतर माझी जी म्हणजे जायदाद आहे, ती मी याला सोपवतो. त्याचप्रमाणे अलीवर्दी खान यांनी काय केलं, याच्या मृत्यूनंतर याच्या मुलाच्या नावाने जे सत्ता होती ना, ती केली आणि याचा मुलगा कोण होता? याचा मुलगा होता सिराज उद्दौला. सिराज उद्दौला. लक्षात असू द्या. ठीक आहे. ही नावे थोडी लक्षात असू द्या. ओके. याचा मुलगा कोण होता? सिराज उद्दौला. आता अलीवर्दी खान यांच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जो होता ना, तो पुढचा सुभेदार किंवा तो पुढचा जो राजा होता ना बंगालचा, म्हणजे पूर्ण प्रांत सांभाळण्याची जबाबदारी कोणाकडे आली? सिराज उद्दौलाकडे आली. ठीक आहे. आणि यांनी काय केलं सिराजुद्दौलाने सर्वात जास्त म्हणजे पूर्ण बंगालमध्ये आपला पाया भक्कम करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला. कोणी? सिराजुद्दौलाने. ठीक आहे. आणि फक्त सिराजुद्दौलाने एक चुकी केली आणि त्याची चूक खूपच महागात पडली. काय होती सर ती चूक? तर सिराजुद्दौलाने काय केलं मित्रांनो बघा आता हे बंगाल आहे. ठीक आहे. आता बंगालमध्ये फक्त 2 अशी ठिकाणी होती जसं कासिम बाजार आणि कोलकाता. ठीक आहे. कासिम बाजार आणि कोलकाता हे 2 ठिकाणी मित्रांनो इंग्रजांच्या ताब्यामध्ये होती. ठीक आहे. इंग्रजांच्या ताब्यामध्ये होती. आणि बाकी सर्व ठिकाणी, बाकी जेवढेही ठिकाणी होती ना, इथे जो सिराजुद्दौला होता ना, याचाच ताबा होता. ठीक आहे. सिराजुद्दौला होता, याचाच ताबा होता. या सिराजुद्दौलाने काय केलं, हे कोलकाता आणि कासिम बाजार हे जिंकून घेतलं. ठीक आहे. याच्या ज्या वखारी होत्या ना, या ताब्यामध्ये घेतल्या. आणि इथे जे इंग्रज राहत होते, ठीक आहे. इथे जे इंग्रज राहत होते ना, या इंग्रजांना टाकलं कुठे? जेलमध्ये. ठीक आहे. या इंग्रजांना टाकलं मित्रांनो जेलमध्ये आणि इथे भयानक घटना घडली. ठीक आहे. इथे काय झालं तर भयानक घटना घडली. या इंग्रजांना टाकलं जेलमध्ये. ओके. या इंग्रजांना जेलमध्ये जेव्हा टाकलं ना, तर या जेलचा प्रॉब्लेम असा होता, ठीक आहे, लक्षात असू द्या. या कोठडीचा प्रॉब्लेम असा होता, की इथे खिडकी नव्हती. ठीक आहे. इथे खिडकी सुद्धा नव्हती आणि पूर्ण पॅकबंद होतं. आणि यांनी काय केलं या सिराजुद्दौलाने मॅक्सिमम लोकं जे इंग्रज लोकं होते ना, ते मॅक्सिमम त्या जेलमध्ये भरणं सुरू केलं. ठीक आहे. म्हणजे जे कासिम बाजार आणि कोलकातामध्ये जे इंग्रज पकडले गेले होते ना, त्यांना मॅक्सिमम या कोठडीमध्ये भरणं सुरू केलं. म्हणजे तिथे फक्त उभं राहण्यापुरतं जागा होती. बसण्यासाठी सुद्धा, झोपण्यासाठी तर वेगळीच गोष्ट आहे. बसण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. फक्त उभं राहण्यासाठी जागा होती. आणि याच घटनेमध्ये ठीक आहे. म्हणजे हे जे कारण की तिथे हवा सुद्धा नव्हती आणि लोकं गुदमरत होते. ठीक आहे. म्हणजे चेंगराचेंगरी होत होती, गुदमरत होते आणि त्यामध्ये काही जणांचा झाला मृत्यू इंग्रजांचा. ठीक आहे. आणि या घटनेला म्हटलं जातं अंधार कोठडीची दुर्घटना. ठीक आहे. काय म्हटलं जातं? अंधार कोठडीची दुर्घटना.
ठीक आहे. इथपर्यंत समजतंय का रे, की नाही समजत आहे? मला सांगा बरं, मला समजणार नाही तसं. मला तुमचे चेहरे नाही दिसत बरं. मला फक्त तुमचे कमेंट्स दिसतात. त्यामुळे मला सांगत चला. अंधार कोठडीची दुर्घटना. इथे लिहितो. हे तुम्हाला इथे समजेल. अंधार कोठडीची दुर्घटना याला म्हटलं जातं. कोठडीची दुर्घटना. दुर्घटना. काय झालं सर इथे तर सिंपल गोष्ट होती. कासिम बाजार आणि कोलकाता हे जिंकून घेतलेलं होतं. ठीक आहे. आणि हे जिंकल्यामुळे जो सिराजुद्दौला होता याने काय केलं, मॅक्सिमम जे इंग्रज लोक होते ना, यांना एकाच कोठडीमध्ये भरणं सुरू केलं. एकाच कोठडीमध्ये भरणं सुरू केलं आणि त्या कोठडीमध्ये ना खिडकी होती, भयानक अंधार. ठीक आहे. अंधार तर भयानकच होता आणि सोबतच हवा घ्यायला सुद्धा काहीच नव्हतं. त्यामुळे काही जे इंग्रज होते ना, ते इथे गुदमरून मरण पावले. ठीक आहे. गुदमरून मरण पावले आणि त्यामुळे आपले जे म्हणजे जे भारतामधले इंग्रज होते ना, ते चिडले. ठीक आहे. भारतामधले इंग्रज भयानक चिडले, की आमच्या एका माणसाला मारताना आता बघा आम्ही तुमच्या किती माणसांना मारतो. म्हणून इंग्रजांनी शपथ घेतली, की सिराज-उद-दौलाला खतम करायचं म्हणजे करायचंच. ठीक आहे. सिराज-उद-दौलाला खतम करायचं आणि जी आपली सत्ता आहे बंगालमध्ये ते आता आपल्या हातात फक्त 2च होती, कासिम बाजार आणि कोलकाता. ते सुद्धा या सिराज-उद-दौलाने घेतलं. तर आता काय करायचं हे पूर्णच्या पूर्ण बंगाल आपल्या हातामध्ये घ्यायचं. ठीक आहे. असं कोणी ठरवलं इंग्रजांनी. आणि इंग्रजांचे हे व्यक्ती मेले होते ना, या कोठडीमध्ये इंग्रजांचे काही व्यक्ती मेले होते ना, म्हणून इंग्रजांनी शपथ घेतली आता, की या सिराज-उद-दौलाला धडा शिकवायचाच. आणि ही शपथ कोणी घेतली सर? तर बघा या शपथ ज्यांनी घेतली ना त्यांची नावं लक्षात ठेवा. एक होते रॉबर्ट क्लाइव्ह, ठीक आहे. रॉबर्ट क्लाइव्ह आणि एक होते वॅटसन. ठीक आहे. दुसरा व्यक्ती होता वॅटसन. वॅटसन यांनी एकच गोष्ट म्हटली, की आमच्या एका इंग्रजाला मारताना म्हणजे अशा अंधाड कोठडीच्या दुर्घटना करून आमच्या एका इंग्रजाला मारताना, आता बघा आम्ही तुमच्या किती लोकांना मारतो. ठीक आहे. आणि म्हणून यांनी ठरवलं, की आता जनतेला मारणं सोडून, ठीक आहे. आता जनतेला त्रास द्यायचा नाही. आता डायरेक्ट जो हेड आहे ना, जो सिराज-उद-दौला आहे त्यालाच खतम करायचं. ठीक आहे. उद्दोला यालाच संपवायचं. म्हणून इंग्रजांनी प्लॅन केला, की आपण म्हणजे ठार मारूया सिराज-उद-दौलाला. परंतु प्लॅनिंगनं हां, हे इंग्रज आपल्यासारखे नव्हते, की डायरेक्ट हमला करेन घरावर. ठीक आहे, असे नाही. सिराज-उद-दौलाला रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॅटसन यांनी पूर्ण प्लॅनिंगनं मारलं. आता ते प्लॅनिंगनं कसं मारलं ते बघूया. ठीक आहे, एवढं समजलं सर्वांना? ठीक आहे, ओके. सोनाली मॅमला तरी समजलंय. ओके. सर्वांना समजलं असेल सांगत चला, काहीही घाबरू नका. ठीक आहे, काहीही घाबरू नका. काही प्रॉब्लेम असेल बिनधास्त सांगत चला. ओके. नाही समजलं तरी सांगा, की मी पुन्हा एकदा समजून देईल तुम्हाला. ओके. तर लक्षात असू द्या रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॅटसन यांनी काय केलं सिराज-उद-दौलाला मारण्याचं प्लॅनिंग केलं. आता ते प्लॅनिंग कसं केलं ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. इंटरेस्टिंग प्लॅनिंग आहे. रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं? रॉबर्ट क्लाइव्हने आधी सिराज-उद-दौलाची सगळी जन्मकुंडली काढली. ठीक आहे. माहिती काढली, की सिराज-उद-दौला काय करतो, कुठे जातो, काय करतो. ठीक आहे. सर्व माहिती काढली आणि त्यामध्ये म्हणजे रॉबर्ट क्लाइव्हला माहिती पडलं, की हा जो सिराज-उद-दौला आहे, याला मॅक्सिमम गोष्टी कळत नाही. हा नाही का नेहमी आपल्यासोबत एक माणूस ठेवतो. ठीक आहे. आपल्यासोबत नेहमी एक माणूस ठेवतो आणि तो होता सेनापती. सिराज-उद-दौलाचा सेनापती. ठीक आहे. यांनी रॉबर्ट क्लाइव्हने पूर्ण माहिती काढली होती. जन्मकुंडली तर पूर्ण काढली होती कोणाची? तर या सिराज-उद-दौलाची. सिराज-उद-दौलाबद्दल रॉबर्ट क्लाइव्हला माहिती पडलं, की सिराज-उद-दौला नेहमी आपल्यासोबत एक सेनापती ठेवतो आणि म्हणून याच सेनापतीचा त्यांनी फायदा घेतला. या सेनापतीचं नाव काय होतं? तर या सेनापतीचं नाव होतं मीर जाफर. मीर जाफर. ठीक आहे. नेहमी हा जो असतो तो म्हणजे विश्वासू सुद्धा होता. मीर जाफर जो होता ना तो याचा सिराज-उद-दौलाचा विश्वासू सुद्धा होता. हा होता सिराज. ठीक आहे. सिराज-उद-दौलाचा विश्वासू होता मीर जाफर. म्हणून इंग्रजांनी काय केलं तर रॉबर्ट क्लाइव्हने मीर जाफरची भेट घेणं सुरू केलं. मीर जाफरला बोलावलं आपल्याकडे. ठीक आहे. मीर जाफरला आपल्याकडे बोलावलं आणि रॉबर्ट क्लाइव्ह आणि मीर जाफरमध्ये एक मीटिंग झाली आणि या मीटिंगमध्ये रॉबर्ट क्लाइव्हने मीर जाफरला सांगितलं, की "आम्ही तुला बंगाल देतो. आम्ही तुम्हाला पूर्ण बंगालचं नवाबपद देतो. नवाब." आम्ही तुम्हाला पूर्ण बंगालचा नवाब जो आहे ना, तो बनवतो. फक्त तुम्ही काय करा, सिराज-उद-दौलाला एका ठिकाणी घेऊन या. आम्हाला त्याला मारायचा आहे. ठीक आहे. आम्हाला त्याला मारायचा आहे. फक्त तुम्ही त्याला एका ठिकाणी घेऊन या. बाकी आम्ही जर तो मेला, ठीक आहे. जर तो मेला ना, म्हणजे आम्ही त्याला मारलं, तर आम्ही पूर्ण बंगाल आहे हे तुमच्या नावावर करतो. असं कोणाला म्हटलंय? मीर जाफरला. कोणी म्हटलं? तर रॉबर्ट क्लाइव्हने. ठीक आहे. समजलं हे प्लॅनिंग कसं चालू होतं? रॉबर्ट क्लाइव्हचं. रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं? पहिली जन्मकुंडली काढली. जन्मकुंडलीमध्ये माहिती पडलं, की सिराज-उद-दौलाचा एक सेनापती आहे. त्याचं नाव आहे मीर जाफर. आणि मीर जाफर हा सिराज-उद-दौलाचा खास माणूस आहे. आणि याला जर आपण आपल्या जाळ्यामध्ये फसवलं, तर सिराज-उद-दौला हा आपोआप मरून जाईल. ठीक आहे. म्हणून याने काय केलं तर रॉबर्ट क्लाइव्हने जो मीर जाफर होता त्याच्यासोबत गुप्त म्हणजे चर्चा सुरू केल्या, गुप्त चर्चा सुरू केल्या आणि त्याला क्लिअरली सांगितलं, की "मी तुला नवाबपद देतो." म्हणजे लालच देतो, लालच देत होता तो, की "मी तुला नवाबपद देतो. तू फक्त काय कर, जो सिराज-उद-दौला आहे त्याला एका ठिकाणी घेऊन ये." ठीक आहे. आणि हा सुद्धा होता ना, जो मीर जाफर होता, तो लालचीच माणूस. तो पहिल्याच ह्याच्यात तयार झाला, की ठीक आहे म्हणे, तुम्ही फक्त सांगा म्हणे, की कुठे यायचं आहे आणि आम्ही तुला जो सिराज-उद-दौला आहे ना, ते आणून देतो. ठीक आहे. रॉबर्ट क्लाइव्हला म्हणाले, की सिराज-उद-दौला आणून देतो. फक्त सांगा कुठे यायचं आहे. मग रॉबर्ट क्लाइव्हने सांगितलं, की मी तुला याच्या डेट्स किंवा ज्या ठिकाण आहे ना, त्याच्याबद्दल माहिती देतो. आणि त्यांनी कोणती माहिती दिली रे? तर रॉबर्ट क्लाइव्हने एक ठिकाण सांगितलं आणि त्या ठिकाणाचं नाव होतं प्लासी. ठीक आहे. आणि इथे झाली मित्रांनो प्लासीची लढाई.
इथे काय झाली? प्लासीची लढाई जी होती ना, ती झाली. कधी झाली सर ही लढाई? तर 23 जून 1757 मध्ये. आणि इथे सिराजुद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह यांची जी होती लढाई होती ती झालेली होती. ओके. तर मला सांगा मित्रांनो, इथपर्यंत गोष्टी कळतायत का? ठीक आहे. इथपर्यंत गोष्टी समजतायत का मला सांगा? ठीक आहे. नसेल समजत काहीही हरकत नाही बरं. आवश्यक नाही की सगळ्या गोष्टी कळतीलच. ठीक आहे. आता आपण काय करूया, इथून जो आहे ना पार्ट उद्या कंटिन्यू करूया. ठीक आहे. म्हणजे नेमकं लढाईमध्ये काय-काय झालं? प्लासीची लढाई कशी झाली? ठीक आहे. नेमकं कोण-कोण मृत्युमुखी पडलं? आणि मीर जाफर जो म्हणजे इंग्रजांनी सांगितलं होतं ना मीर जाफरला, की आम्ही काय देतो तुला नवाब पद देतोय म्हणजे जे बंगाल आहे ते पूर्णपणे तुला देतोय. ते खरंच इंग्रजांनी दिलं का? ठीक आहे. खरंच इंग्रजांनी दिलं का? याच्याबद्दल संपूर्ण माहिती आहे उद्याच्या एपिसोडमध्ये किंवा उद्याच्या लेक्चरमध्ये. तर मला सांगा इथपर्यंत गोष्टी समजल्या का? नसेल समजल्या काही हरकत नाही. ठीक आहे. नसेल समजल्या काही हरकत नाही. मी पुन्हा उद्या एकदा रिकॅप देऊन देईल. ठीक आहे. आणि उद्यापासून हवं तर आपण एमसीक्यू सुद्धा सुरू करूया. ठीक आहे. थोडे-थोडे एमसीक्यू सुद्धा घेऊया. येस. अंजू मॅमना कळलं. ओके. सोनाली मॅमना सुद्धा कदाचित समजलं असेल. ओके. सर्वांनी सांगा. नाही समजलं काही हरकत नाही. ठीक आहे. समजलं का मला एकदा सांगू द्या आणि काही अडचण असली ना मला बिनधास्त सांगत चला. ठीक आहे. ओके. हो, तर काही दिवसांनी आपण आपला एखादा ग्रुप वगैरे तयार करू. त्याच्यामध्ये डिस्कशन करता येईल किंवा नोट्स वगैरे असतील त्या सुद्धा मिळून जाईल आणि सोबतच जे एमसीक्यूज वगैरे आहे ना, ते सुद्धा तुम्हाला तिथे सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. तर मला सांगा, की एवढ्या गोष्टी कळत आहेत ना, जे आपण शिकतोय. ठीक आहे. येस, जितू सर मी उद्यापासून एमसीक्यू घेणार आहे. ठीक आहे. आज इंट्रो होता. ठीक आहे. आज इंट्रो म्हणून घेतला. उद्यापासून आपण एमसीक्यू सुद्धा घेणार आहोत. ठीक आहे. एमसीक्यू घेणार आहोत. कोणकोणते एमसीक्यू आहेत म्हणजे आपलं माइंड सुद्धा क्लिअर होत जाईल. ठीक आहे. एमसीक्यू घेतल्यानंतर. तर एमसीक्यू सुद्धा उद्या घेत चालू. ठीक आहे. एवढ्या गोष्टी समजतायत ना, आज जेवढं आपण शिकलो. ठीक आहे. आज जेवढं काही आपण शिकलो तेवढ्या गोष्टी समजल्या ना? ठीक आहे. सिंपल गोष्टी होत्या. आज आपण काय-काय बघितलं बघा. युरोपियनचं भारतामध्ये आगमन कसं झालं? ठीक आहे. आगमन झाल्यानंतर त्यांनी भारतामध्ये काय-काय केलं? ठीक आहे. त्यांनी काय केलं? मोस्टली ते मामाच्या गावाला तर जायला नव्हते आले किंवा भारतामध्ये पर्यटन स्थळ म्हणून तर आले नव्हते. ते कशासाठी आले होते? व्यापार करण्यासाठी. ठीक आहे. लक्षात असू द्या. आणि व्यापार त्यांनी सुरू केला, तर त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन तयार झालं. ठीक आहे. फ्रेंचांचं असो, डचांचं असो, पोर्तुगीजांचं असो. तर यामध्ये कट्टर जे दुश्मन होते, इंग्रजांचे कोण होते? तर ते होते फ्रेंच लोकं. म्हणून फ्रेंचांचं आणि जे इंग्रज होते यांच्यासोबत झाले युद्ध. त्याला म्हटलं जातं तीन कर्नाटक युद्धे. आता इंग्रजांनी जेव्हा फ्रेंचांना हरवलं, ठीक आहे, कर्नाटक युद्धामध्ये फ्रेंचांना हरवलं, त्यानंतर इंग्रजांनी काय ठरवलं, की आपली जी सत्ता आहे आपण बंगालमध्ये स्थापन करूया. परंतु बंगालमध्ये स्थापन करण्या अगोदरच जे सिराजुद्दौला होता आणि याने मात्र गडबड करून ठेवली. सिराजुद्दौला कोणाचा मुलगा होता? या अलीवर्दी खानचा. आता अलीवर्दी खान मृत्युमुखी पडला, म्हणून काय करण्यात आलं, तर सिराजुद्दौला याला जो वारसदार होता तो बनवण्यात आला. जो वारसदार होता त्याला गादीचा जो राजा होता, तो बनवण्यात आला. आणि या राजाने आगाऊपणा असा केला, की यांनी कासिम बाजार आणि ज्या कोलकाता हे जे ठिकाणे होती ना, ओके. कासिम बाजार आणि कोलकाता हे ठिकाणी मिळवली तर मिळवली. सोबतच इंग्रजांना काय केलं कोठडीमध्ये टाकलं. इंग्रजांना कोठडीमध्ये टाकलं आणि अशा कोठडीमध्ये टाकलं, जिथे ना अन्न मिळत होतं, ना हवा मिळत होती, काहीच नव्हतं. ठीक आहे. फक्त उभं राहण्याची जागा होती आणि डांबणं सुरू केलं. एकामागून एक त्यामध्ये इंग्रज जे होते ना, ते एकाच कोठडीमध्ये खूप जण डांबणं सुरू केले. त्यामुळे इंग्रजांना गुदमरून त्यांचा काय झाला मृत्यू झाला. ठीक आहे. काही इंग्रजांचा गुदमरून मृत्यू झाला आणि इथे घडली अंधार कोठडीची दुर्घटना. ठीक आहे. आणि या दुर्घटनेमुळे कोण चिडलं रे? तर या दुर्घटनेमुळे इंग्रज चिडले आणि सगळ्यात जास्त चिडले रॉबर्ट क्लाइव्ह आणि वेल्सन. ठीक आहे. रॉबर्ट क्लाइव्ह बद्दल आपल्याला भरपूर शिकायचं आहे. ठीक आहे. कारण की जेव्हा आपण गव्हर्नर सुरू करू ना, तेव्हा रॉबर्ट क्लाइव्हच मेन आहे. ठीक आहे. पहिला गव्हर्नर आपल्याला रॉबर्ट क्लाइव्ह पासूनच शिकायचा आहे. ठीक आहे. त्याची दुहेरी राज्यव्यवस्था वगैरे कशी होती सगळं काही. तर रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॉटसन हे चिडले आणि यांनी म्हणजे ठरवलं, की आपण सिराजुद्दौलाला धडा शिकवूया आणि सिराजुद्दौलाला धडा शिकवण्यासाठी, ठीक आहे. सिराजुद्दौलाला धडा शिकवण्यासाठी यांनी काय केलं तर जो माहिती काढली त्याची जन्मकुंडली काढली सिराजुद्दौलाची. जन्मकुंडलीमध्ये माहिती पडलं, की सेनापती आहे एक सिराजुद्दौलाचा, त्याचं नाव आहे मीर जाफर आणि तो नेहमी सिराजुद्दौलाच्या अगदी जवळ आहे. ठीक आहे. म्हणून त्याला काय दिलं तर लालच दिली. लालच कशाची? बंगालच्या नवाबाची. लालच दिली आणि लालच दिल्यावर तो फसला आणि त्याने काय केलं तर त्यांनी ज्या ठिकाणी इंग्रजांनी सांगितलं होतं, की त्याला घेऊन या, म्हणजे त्याच्यासोबत आपण युद्ध करू, त्याच ठिकाणी तो घेऊन आला. आणि ते ठिकाण कोणतं होतं? ते होतं प्लासी. आता प्लासीमध्ये नेमकं काय-काय झालं? नक्की घटना कोणती घडली प्लासीमध्ये ते उद्याच्या आपण भागामध्ये बघू. ठीक आहे. उद्या एमसीक्यू सुद्धा घेऊ. याच्या रिलेटेड एमसीक्यू सुद्धा उद्या घेऊया. म्हणजे आजची आणि उद्याची एमसीक्यू तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, कदाचित आजच्या गोष्टी थोड्याफार जरी समजल्या असेल तरी भरपूर आहे. नसेल समजल्या काही हरकत नाही. मला उद्या एकदा पुन्हा विचारा, मी पुन्हा एकदा समजून सांगेन. ठीक आहे. आपण काय करूया, उद्या पुन्हा एकदा रिकॅप घेऊया. म्हणजे तुमच्या माइंडमध्ये पुन्हा एकदा या ज्या गोष्टी आहे ना क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. तर ठीक आहे मित्रांनो. आता आपण काय करूया इथे थांबूया आणि उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा. कारण की अभ्यासाशिवाय कोणाजवळच पर्याय नसतो. ठीक आहे. अभ्यासाशिवाय आपल्याजवळ तर कधीच पर्याय नाही. ओके. त्याच्यामुळे अभ्यास चांगला करा. कारण की यावर्षीचं जर जर झेंडावंदन हे आपल्याला आपल्या ऑफिसमध्ये करायचं असेल ना, तर अभ्यास करावाच लागेल. ठीक आहे. आणि आचारसंहिता जरी लागत असली, तरी तुमची एक्झाम 100% होणार आहे. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. फक्त अभ्यास हा प्रामाणिकपणे करा. ठीक आहे. आणि काही मदत लागली तर मी आहे, इतरही शिक्षक वृंद आहे. कोणतीही मदत लागली की बिनधास्त सांगत चला.
ओके. तर ठीक आहे मित्रांनो, आता आपलं लेक्चर इथे थांबवूया आणि उद्या इथून स्टोरी कंप्लीट करूया. परंतु जे आधीचा जो रिकॅप आहे ना, तो सुद्धा घेऊया. ठीक आहे. आणि उद्या एम-सी-क्यू सुद्धा घेऊया आणि ग्रुप तयार केल्यानंतर ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला डेली एम-सी-क्यू जे आहे ते मिळतच जातील. ठीक आहे. नोट्स सुद्धा देईल मी आणि एम-सी-क्यू सुद्धा देईल. सोबतच एक ॲप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचे एम-सी-क्यू सॉल्व्ह करता येतात, ते सुद्धा देऊन देईल मी. ओके. तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण इथे थांबूया आणि उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास मात्र करत राहा.